नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट दादा आहेत. दादा, गेल्या वेळेला अनेक प्रश्न उद्भवले, लोकांनी कमेंट्समध्ये लिहिलेले आहेत. त्याच्यातले काही त्याच्यात घेऊया. मेन आहे की ज्योतिषशास्त्र आणखीन आपले कर्माचे सिद्धांत याच्यामध्ये कशी सांगड घालावी. कारण लोक ज्योतिषशास्त्रावरती इतकं निर्भर होऊन जातात की मी ही पूजा करू, मी ती शांती करू, आणि मग कर्म करत नाही. अख्खा दिवस देवपूजा करत बसतात. देव हे मी एक्सपेक्ट करतो की जेव्हा पण माझ्याकडे प्रायोरिटी येते, काम की देव, ज्या ज्या गोष्टीने माझं घर चालतं त्याला माझं माझं हे पर्सनल ओपिनियन आहे की मी पहिल्यांदा त्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. पण बहुतेक जण तसं करत नाहीत. त्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगा. श्रीराम. सर्वांना नमस्कार. ज्यांना मी गुरु मानतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा दंडवत. परवाचे 2 भाग सरांनी जे ट्रान्समिट केले आणि त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या, काही जणांनी मला वैयक्तिक पाठवल्या, तर असं म्हटलं की आपण चला ह्याची लगेच उत्तरं देऊन टाकू. कारण काही कामाच्यामुळे 23 तारखेपर्यंत पुण्यात नाही आणि सगळ्यांचे SMS क्षमस्व असे पाहू शकत नाही किंवा होत नाही. पण म्हटलं आपण या पॉडकास्ट मार्फत एक उत्तर द्यायचा प्रयत्न करू. त्यातले एक 2-3 जे प्रश्न होते, एक मग त्यांचं आडनाव माझ्या मते इनामदार का असं आडनाव बहुतेक मला आता आठवत आहे, की त्यांनी खूप सुंदर एक भाग सांगितला की जुन्या काळी घरामध्ये एक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत होती आणि ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, त्यांची मुलं, आपले भावंड, असा मोठा एक 10-12 जणांचा परिवार असायचा. आणि आई बाबा वगैरे जे आहेत ते कामाच्या ह्यानी बाहेर जायचे आणि घरातली देवाची करायची म्हणजे पूजन करणं वगैरे ही जबाबदारी आजी आजोबांवरती असायची. अजूनही बऱ्याच ठिकाणी असं हे होतं किंवा चालतं. ह्याच्यामध्ये काय आहे की त्यांचा प्रश्न होता की पुढच्या पिढीला हे ज्ञानच होत नाही की आपण काय पूजन करावं किंवा काय करायला पाहिजे. कारण तो अधिकार घरातली थोर माणसं ही त्या इतरांना कोणाला ती देत नाहीत. कारण एक तो पायंडा पाडलेला असतो की घरातली देवपूजा ही आजी आजोबा करणार म्हणजे. तर इथं म्हणजे हा त्यांचा खरंच खूप छान प्रश्न होता की इथं प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी आपण उदाहरण घेऊन बघू आपण की एका घरामध्ये एक सासू सासरे आहेत आणि त्यांना एक 2 मुलं आहेत. तर होतं कसं की हा कॉमन बऱ्याच वेळा आलेला प्रॉब्लेम आहे म्हणून सांगतो की ती सासू सासरे जेव्हा लग्न होऊन ती सासू घरात येते तेव्हा येताना एक अन्नपूर्णाची मूर्ती सगळ्यांना माहिती आहे लग्नामध्ये दिली जाते, ती घेऊन येते. त्याच्या आधी त्यांच्या सासूबाईंची मूर्ती असते. मग त्या मुलांची लग्न होतात, मग मोठी सून तिची अन्नपूर्णा आणते, मग धाकटी सून तिची अन्नपूर्णा आणते. आणि होतं कसं, एका ठिकाणी प्रत्येकाचं असं मत असतं की माझं दिलेलं पूजलं जावं म्हणून. आणि ह्याच्यामधनं 4-4 अन्नपूर्णा, 4-4 बाळकृष्ण असे ते घरामध्ये मांडले जातात. पण शेवटी ते धातूचे आहे आणि त्याला झीज हा पण प्रकार असतो किंवा आहे. आपण मोठमोठी देवस्थान बघितलेली आहे, अगदी पांडुरंगाचं हे बघितलेलं आहे किंवा काही लक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये की पूजन करून किंवा अभिषेक करून त्या ह्यांची झीज होते, मूर्त स्वरूपाची झीज होते. मग ते त्याच्यावर लेपन केलं जातं. मग हे आपल्या घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतात. तर इथं काय होतं, ही तत्व आहेत. आपण जे घरामध्ये जे आहे मागच एका भागात सांगितलं होतं की ही सगळी देवता जी आहेत ही तत्व आहेत की जी कार्यान्वित असतात. मग एका ठिकाणी 4-4 माणसं जर असतील तर ती व्यवस्थित तत्व काम करत नाहीत. मग ह्याच्यामध्ये सामंजस्य घरात असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जर सासू असेल तर तिने आपण होतो तेव्हा काय मुलं 2 दिवसात मोठी झालेली नाहीये. मग तोपर्यंत तुझी त्या सासूबाईंनी ठेवलेली अन्नपूर्णा होती ती त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे मोठ्या सुनेला की आता माझं हे मी विसर्जन करते आणि तू तुझी अन्नपूर्णा ठेव.
हे सामंजस्यातनं घडणं गरजेचं आहे. कारण मी ह्याचा दोष सांगतो, की जसं एखादी मूर्ती भग्न पावली, तर तिला विसर्जन करायला लागतं. तसं घरामध्ये एखादी धातूची मूर्ती जर भग्न अवस्थेत असेल, कारण अन्नपूर्णा वगैरे असतात, ही यांची बोटं वगैरे झिजतात. अ, आणि किंवा बाळकृष्ण असेल, प्रत्येक देवतेचं आपण जसं त्याच्यावरती अभिषेक किंवा संस्कार करत असतो, तसं जी झीज ही होत राहते. ही नैसर्गिक क्रिया आहे. आणि ह्याच्यामधनं त्या घरामध्ये त्या अनुषंगाने ती कंपनं निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि मग त्यांना कळत नाही, की घरामध्ये आपल्या एक्झॅक्टली सगळ्यांवरती, कुटुंबावरती संकट काय येतंय किंवा काय नाही येतंय. तर त्या जसं असतो ना, की शेवटचा अधिकार हा मोठ्या पुरुषाचा किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तीचा असतो. तसं ती देवता जी असते, ती इतर देवतांचं एनर्जी किंवा ऊर्जेचं स्वरूप थांबवून ठेवते. म्हणून हा सामंजस्यातनं हा विषय सोडवणं गरजेचं आहे. की सून आली ना, तर सासूने स्वतःहून बांधून ठेवायची नाही, विसर्जन करा. कारण पुढच्या पिढीची अन्नपूर्णा तुमच्या घरामध्ये आलेली आहे. अगदी 2-2 देव आले ना, तरी विसर्जन करावे. बऱ्याच जणांचं असं मत असतं, की आमचे देव चांदीचे आहेत आणि मग आम्ही ते वितळवू का? तर माझा त्यांना एकच प्रश्न असतो, की तुम्हाला वितळवलं तर काय होईल? म्हणजे तुमचा लोभ त्या चांदीमध्ये वाढला. एकतर मुळामध्ये असं आहे, की देव हे पितळीचेच असावे. हे जर आपल्या पहिल्यापासून शास्त्रामध्ये सांगत आलेलं आहे किंवा त्या अनुषंगाने जर आहे, तर तुम्ही उद्या सोन्याचं जर असेल, तर तुम्ही सोन्याचं करून कसं चालेल? ज्या गोष्टीला जी हे लागते, तर तेच तुम्हाला तो धातू हवा ना. कुठलाही असून चालत नाही त्याला. तुम्ही पितळ्याच्या देव चालतील, पण पितळ्याच्या तांब्यातलं जर पाणी प्यायलं तर ते विष समान असतं. ते तिथं चालत नाही. मग हे आणि तांब्याचे देव तिथेही चालत नाहीत. मग चालतं काय? तर ते आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे ना. आपण एवढी पुस्तकं वाचतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येक धातूचं महत्त्व हे दिलेलं आहे. तो त्याप्रमाणे भारित आणि कार्यान्वित असतो. मग हे चांदीचं आहे म्हणून बरेच जण म्हणतात नाही, मग कधी ना कधीतरी ती गोष्ट होते. मग ते ते मग आम्ही हे देऊन नवीन घेऊ का? तुम्ही विसर्जन करा ना. असं किती लाखाचं किंवा हजाराचे ते देव असतील. आणि असले जरी ना, तरी एक साधा गणित आपल्या डोळ्यासमोर ठेवावं, की एखादी विसर्जित केलेली गोष्टीची किंमत त्या मूर्त स्वरूपाची ₹5,000 असेल आणि ते तुम्ही वितळवलं आणि त्याच्यापासून निर्माण होणारा भोग हा जर 50,000चा असेल हॉस्पिटलचा, तर तुम्हाला काय परवडतं? इथं तुम्हाला घाबरवत नाहीये किंवा असं होतं म्हणून घाबरून जायची गोष्ट नाहीये. हे प्रॅक्टिकली विचार करायची गोष्ट आहे. मग करतानाच तुम्ही चूक केलेलं आहे, तर चूक आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. म्हणून एक तर विसर्जन करा आणि पुढच्या पिढीला ती संधी द्या. तुम्ही देवपूजा करताना हळू त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या. इथं होतं काय, की बाबांना आपण असं धरू, एका घरामध्ये बाबा आहेत, जे रिटायर आहेत. त्यांना कुठं बाहेर जायचं नाहीये. मग ते आवरून वगैरे मस्त छानपैकी तासभर पूजन, मग त्यांचं गंध उगाळणं वगैरे, जे जसं त्यांना पाहिजे तसं सोपस्काराने ते पूजन केलं जातं. पण त्यांची मुलाकडनं अपेक्षा तीच असते, की पुढचा जो करतोय ना, की त्यांनी माझ्यासारखंच करायला पाहिजे. तर हे चुकीचं होतं. मग ह्यानी काय होतं, त्या जो मुलगा करणारा असतो ना, तो म्हणतो जाऊ दे मला काही जमणार नाही. कारण सगळं परमेश्वराशी एकरूप होताना सुद्धा जर मी तुमच्या तंत्राने जर होणार असेल किंवा तंत्राने मला करायचं असेल ना, त्याच्यापेक्षा मी न झालेला बरं. बऱ्याच ठिकाणी ह्या कारणांमुळं मुलं देवघरात देवाच्या समोर उभी राहत नाही. कारण त्यांच्यावर बळजबरी केली जाते. अशा तऱ्हेनीच पूजन व्हायला पाहिजे, अशा तऱ्हेनीच केलं पाहिजे. आणि मग ह्याच्यामध्ये आई वडिलांची बाजू घेऊन सांगते, "अरे तुझे बाबा असे करतात, मग तू कशाला करतोस?" पण आपण हा विचार करत नाही, त्याला सुद्धा स्वतंत्र व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचे विचार आहेत. परमेश्वराला आपण सामोरं कसं जायचं आहे? देवळात आपण 10 जण एकत्र गेलो, तर प्रत्येकाचं परमेश्वरासमोर नतमस्तक होण्याची भावना ही वेगवेगळी असते.
काही जण काही मागायला जातात, काही जण काही न मागायला जातात, काही तसं त्याला सांगतात मी तुझा खूप ऋणी आहे, आणि काही जण त्याच्यावर कंप्लेंट करायलाही जातात. म्हणजे जसा भाव असतो तसा मनुष्य हा देवतेच्या समोर जातो. म्हणून इथं मग ठीक आहे, बाबा 1 तास करतात ना, मुलाला सगळं तुम्ही मुलाकडनं उत्तम नोकरीची अपेक्षाही करता की त्याने 12 तास काम करावं, सकाळी पटकन आवरावं आणि त्याच्यामध्ये ते पूजन करावं. तर ते शक्य होत नाही. आणि दुसरं असं आहे की म्हणजे मला माझे गुरु म्हणायचे की जोपर्यंत देव कंप्लेंट करत नाही तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीने करत राहावं. ज्यावेळी आपण म्हणतो ना की माझ्या मनासारखं नाही झालं, तसं देव पण सांगतो. ते तत्व असतंय, ते तत्व आहे. तुम्ही ते सत्य आणि खरं मानलं तरच ती एकरूपता साध्य होते. जसं रामदास स्वामींना ह्याला हनुमंताने सांगितलं मलाही बरोबर फिरायला घेऊन चाल, ते लगेच घेऊन गेले. ते काय देवघरात ठेवले नाही, रोज जोळीतनं घेऊन जायचं. मग हे तत्व सुद्धा बोलत असतं, इतकी एकरूपता होते. मग इथं आपण जर थोडासा आपला अधिकार सोडणं गरजेचं आहे, तर पुढं मुलांमध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत. मग आई वडील काय करतात, दिवसभर त्याच्यामध्ये मग आई स्वयंपाक झाला की मग तिचं दिवसभर पोथी स्तोत्र वाचन त्याच्यामध्ये चालू असतं. मग माझ्या मुलाला नोकरी, मग मागं जसं एका भागात सांगितलं की मग लग्न, मग मुलं, एक 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 डिमांड याच्या समोर ठेवल्या जातात. तर एवढं काही करायची गरज नाहीये. आणि मुळामध्ये तुम्ही मुलाला चान्स द्या की बाबा रे, आपल्या घरात देवपूजा केली जाते, तू तुझ्या पद्धतीने कशी करायची ते बघ. काही वेळा असं होतं की मुलगा बघतच नाही. मग तो म्हणतो बाबा मला शनिवार रविवार सुट्टी असते, मी तेव्हा सावकाश करीन, ते रोजचं तुम्ही बघून घ्या. हे आपण स्वीकारायला पाहिजे. मग तिथं वडील म्हणतात तुला सगळ्या गोष्टीला वेळ आहे, मित्रांशी बोलायला वेळ आहे, तुला मोबाईलवरती वेळ आहे, त्या लॅपटॉप उघडून बसतो त्याच्यात वेळ आहे, पण इथं ह्या पूजन करायला वेळ नाहीये, तो पत्कर आईबापानेच घेतलेला आहे. ह्या गोष्टी कॉमनली घडत असतात. पण ह्याच्यामुळं होतं काय की जी मुलं ह्या मार्गाला जी लागणार असतात ती न लागता त्याच्यापासनं बाजूला होऊन जातात. कारण तुम्ही त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेता. ते म्हणलेत ना शनिवार रविवार, ठीक आहे. भगवंताची भक्ती करताना, पूजन करताना ही गोडी आहे. हा भाव तिथं उत्पन्न व्हायला दादा पाहिजे. एक्झॅक्टली हाच इश्यू असतो की ती गोडीच निर्माण होत नाही. हा आणि कसं एक आपण जरा ब्रेकडाऊन करूया ना. हा जेव्हा वडील पूजेला बसतात तेव्हा काय काय पूजेमध्ये करतात की अभिषेक आहे, त्याच्यानंतर त्यांना प्रत्येकाला गंध फूल लावणं आहे. हे झालं, ही जी कृती झाली की अभिषेक गरम पाण्याने, नंतर त्याला ह्याच्यामध्ये चांगल्या कपड्याने पुसून घ्या या एक एक मूर्त्या. सेकंड आला की त्याला शृंगार करणं. थर्ड आला की त्याची जी काय आरती असेल, जे काही स्तोत्र म्हणणं असेल, हे जर जर ब्रेकडाऊन केलं तर जे जे तुम्ही सांगत होता की हे सांगत नाहीत ही लोक, हे झालं. पण ह्याच्यापेक्षा दादा एक इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की हे जे आजी आजोबा जे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, गावी जातात, फिरतीवरती असतात, कारण ते रिटायर्ड लोक आहेत. घरी बसून डोकं खाण्यापेक्षा तुम्ही फिरलेले परवडले. पण ही लोक जाऊन लघुरुद्र किंवा अतिरुद्र किंवा असे देवीला अभिषेक हे करतात, म्हणजे हे सांगत नाहीत. बरोबर आहे. ते कारण हेच सांगितलं ना की आपण काय करतो हे जर फक्त आणि काय होतं बघा, आता जसं सर म्हणाले की आपण असं धरून चालू एका गावामध्ये पूजनाला गेले, सोळं नेसून गाभाऱ्यात बसवतात. हा सगळ्यांनाच माहिती आहे की जो पूजन करतो त्याला गाभाऱ्यामध्ये सोळं नेसून, म्हणजे थोडक्यात वडील ते पूजन करण्यासाठी गाभाऱ्यात बसलेले असतात. बायको, मुलं ही सगळी बाहेरच्या हॉलमध्ये बसलेली असतात. आता याच्यामध्ये होतं काय की त्या मुलांना आतमध्ये वडील काय करतात दिसतच नाही. हा स्वभाव आहे प्रत्येकाचा. कारण जे रोज घडतच नाही त्याला तुम्ही एका दिवशी घडवायचा प्रयत्न केलात ना तर ते होणार नाहीये. मग इथं वडिलांनी सांगितलं पाहिजे स्वतःहून की बाळा तू अभिषेक कर, मी बाहेर बसतो. म्हणजे आजचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जो आत्तापर्यंत मी बघत आलेलो आहे की स्वतः आई वडील हे मुलांना संधी देतच नाहीत.
आणि मुलगा बसला ना, मग ते हे कर, मग तू नीट कर बर का. म्हणजे ती असं धरून चाला की हे मी पाहिलेलं आहे किंवा अनुभव घेतलाय म्हणून मी हे तुम्हाला बोलतो नाही, तुम्ही की बोलता ते बरोबर आहे, त्याच्याशिवाय कारण आमच्या ते करा. गावी रंगपूजा असते दर रविवारी किंवा पौर्णिमेला. त्यावेळेला एक्झॅक्टली हेच होतं की घरातला जो कर्ता पुरुष असतो तो बसतो, बाकीचे नुसते टाइमपास करत असतात. टाइमपास करतात. मग फक्त आरतीला यायचं, प्रसाद घ्यायचं, झालं का मग मी जातो मित्राकडे जाऊन येतो. म्हणजे काही माहिती पडत नाही. ती जबाबदारी हळूहळू तुम्ही मुलांवरती हे करा. आणि जसं जसं म्हणतो ना आपण, पोहणारा काही पहिल्या दिवशी पट्टीचा पोहणारा होत नाही. पहिल्यांदा त्याला आधार घेऊन पायच मारायला लागतात. तसं तुम्हाला अध्यात्म किंवा पूजनामध्ये सुद्धा आहे ना, हे हातपाय मारायलाच लागतात. एका दिवसात सगळं साध्य होत नाही. म्हणजे तुमची शरीर प्रकृती अगदी किती पातळ असाल आणि शिकवणारा जाडा असेल तर आपण तो जाडा का तरंगतो, कारण त्याला ती कृती किंवा ती क्रिया अवगत असते. तसं इथं तुम्ही मुलांवरती हे करा, त्याला त्याच्या पद्धतीने करू दे. तो हळूहळू शिकून, आतमध्ये गुरुजी असतात ते शिकवतील त्याला. हे मी वाडेश्वरला जातो, आम्ही जेव्हा हे करतो तेव्हा मी बऱ्याच वेळा पाहतो हे की मुलं बाहेर बसलेली असतात आणि एक मग ह्या एका ठिकाणी कोपऱ्यात मोबाईल, आई ते तुझं बाबांचं झालं की मला हाक मार, मी इथं बसलोय. अर्थ नाही राहत ना काही. मग बाबांनी बाहेर बसावं आणि मुलाला आत सांगावं की तू आत जाऊन बस. तुम्ही संधी दिली पाहिजेत निदान. आणि काय होतं, काही ठिकाणी अभिषेक हा तासभर चालतो, त्या मुलांचा पेशन्स नसतो एका ठिकाणी बसायचा. ठीक आहे, मग अशा ठिकाणी तुम्ही त्या देवस्थानमध्ये गुरुजींना विचारा की माझा मुलगा सोळं नेसून फक्त तिथं आतमध्ये बसला तर चालेल का. सवय तर तुम्ही सुरुवात करा, 10 मिनिटं बसेल, 15 मिनिटं बसेल, पण तुम्ही जोपर्यंत सुरू करत नाही, जोपर्यंत ह्या गोष्टी स्वतःच्या मुलांना संधी देत नाही, तोपर्यंत काहीही घरामध्ये उत्तम तऱ्हेच्या ऊर्जा निर्माण व्हायची अवस्था तयार होत नाही. आणि मग मुख्यत्व प्रॉब्लेम येणं सुरू होतं. आणि हे मी आत्ता इतकं पाहिलेलं आहे की तुम्ही कंपल्शन करता. माझी भांडणं झालेली आहेत मोठमोठ्या ग्रुपमधल्या एकांची, त्यांचे जे कमेंट्स आहेत, नाही सद्गुरू माफ करा, त्यांनी मुलगा माझी मोबाईल खेळत होते, हे करत होते. मुलांना काय कळणार. एक 4थी-5वीतल्या मुलाला विष्णू सहस्त्रनाम काय कळणार आहे. तुम्ही त्याच्या समोर जर म्हटलं याच्यात की बाबा मी विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात कर, तर त्याला तुम्ही तसं नाही ना, सुरुवातीपासनं त्याला थोडंसं फिडिंग करत, म्हणजे भरवत 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 त्याला आपण शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट त्याला 5वी आणि 6वीला तुम्ही जाता जिथं जोडले जाता तिथं मुलांवरती कंपल्शन करता की तुम्ही तिथंच यायला पाहिजे, त्यांच्याच पाया पडल्या पाहिजेत, यांनीच असं करलं पाहिजे. तर तसं नाहीये. मुला परमेश्वरी इतकी उत्तम म्हणजे व्यवस्था आहे ना, तो आपल्या भक्ताला बरोबर ओढून घेतो की तिथं नेतोच सगळ्यात जास्त. आणि तुम्ही जर म्हणत असाल ना की सगळ्यात म्हणजे त्या मूर्त स्वरूपामध्ये समोर जास्त वेळ बसलं की मला फायदा होतो, तर त्याच्या समोर जास्त सगळ्यात 2 माणसं बसलेली असतात, एक फुल विकणारा आणि दुसरा भिकारी. हे दिवसभर त्या मंदिराच्या दरवाज्यात असतात. पण असं होतं का की त्यांची ते श्रीमंत झालेत किंवा अमुक त्यांनी फुलवाल्याने त्याच्यात हे केलं, कारण तो मागतच नाही, त्याचं काम आहे फुल विकणं. म्हणजे तुम्ही भक्ती आणि नशीब ह्याच्यामध्ये गल्लत आपण मनुष्य करत असतो, तर ती होता कामा नये. दुसरी गोष्ट अपेक्षा, की तिथं गेलं की आपल्याला तुम्ही मुलांकडनं खूप अपेक्षा करता आणि ताबडतोब पत्रिका. म्हणजे आत्ता मी बघितलं की माझ्या मुलाच्या पत्रिकेचा प्रॉब्लेम आहे, अमुक यांनी सांगितलं राहू खराब आहे, त्यांनी सांगितलं मंगळ खराब आहे, त्याच्या अष्टम स्थानामध्ये हे आहे. मग मी त्यांना त्या मॅडमना फोन केला, म्हटलं तुम्हाला असं सांगितलं ना की तुमच्या अष्टम स्थानामध्ये राहू आणि मंगळ एकत्र आहे. म्हटलं तुम्हाला अष्टम स्थानाबद्दल काय माहिती. ते म्हटलं मला माहित नाही, पण ज्यांना आम्ही पत्रिका दाखवली त्यांनी सांगितलं की हे खराब आहे. पण म्हटलं मग तुम्हाला जे गोष्टीचं माहीतच नाही, तर तुम्ही त्याच्याबद्दल स्टेटमेंट कसं करता. अष्टम स्थान काय आहे, कुठल्या पद्धतीने बघितलं जातं. मी तुम्हाला एक अतिशय सोपी, आता लकीली जे आज मतदान आहे की घडतंय, गंमत बघा. हे ग्रह एक छोट्या याच्यामध्ये ही पत्रिकाच तुम्हाला समजावून सांगतो कशी असते. एक तर आपण बघायला काय जातो, भविष्य, की माझं भविष्य बघा काय घडणार आहे, सांगा काय घडतंय.
हे महत्वाचं आहे. मी त्यांच्याकडे शिकलो आणि माझ्या गुरुने जे सांगितलं ते काय घडतंय आत्ता, काय मला आत्ता तहान लागलीये, उद्या मला मिनरल वॉटर नको, आत्ता तहान लागलीये, तर तेव्हा पाणी प्यायला नसेल तर उद्या माझ्या नशिबातलं मिनरल वॉटर मला गरज नाहीये, मी तोपर्यंत जिवंत तर राहायला पाहिजे. मग भविष्य कळून तुम्ही स्वतःचं आत्ताचं वर्तमान बिघडवून घेता, अगदी हे स्पष्ट सांगतो. आणि कर्माच्या सिद्धांताच्या अनुसार तुमच्या सद्य कर्मावर तुमचं भविष्य अवलंबून असतं की काय करायचं. आता तुम्ही जी कृती करताय, जीवनामध्ये जे कष्ट करताय, त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळणारच आहे. त्याला ज्योतिषी कशाला पाहिजे? ज्योतिषीकडे कोण जातो? वाईट कृती करतो आणि मग ते लपवायचं कसं, त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ते नंतर ज्योतिषाकडे जाता की याच्यामध्ये काय करावं. आणि मग तो ज्योतिषी त्याला माहिती असतं की हा काम उद्योगधंदे काय करतो, आणि मग त्याला कळतं की हा चुकीच्या मार्गाने पैसा कमवणारा व्यक्ती आहे, तो त्याचा हात धुवून घेतो. पण तुम्ही कर्मच जर उत्तम केलं आणि सद्य कर्म, साधं कर्म जे आहे, ज्या आपण लहानपणापासून शाळेमध्ये शिकत आलोय की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या, अन्न वस्त्र निवारा, हे जर तुमच्याकडे आहे, तर अगदी तुम्ही परमेश्वराला सांगितलं की रोज मला पंचपक्वान्न दे, तरी तुम्ही 2 दिवसामध्ये कंटाळाल. हे होणार नाहीये. म्हणून आपला कर्माच्या आणि रोजच्या व्यावहारिक दृष्टिकोनात बघाचा दृष्टिकोन पहिला बदलणं गरजेचं आहे. मग इथं काय होतं, एक 12 घरांचं चौकोन तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. एक 12 घर, त्याच्यामधले 9 ग्रह, मग हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलंय, किंवा हे जे दिसतंय ना त्याच्यावरती गणित मांडलं जातं. ह्याच्या पलीकडे पण अजून काही खूप काही आहे. मग ह्याच्यामध्येच फक्त फिरवा. आता कसं ही पत्रिका काम करते ना, एका सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगतो की ग्रह जे आहेत ना की कसे काम करत असतात. आत्ताची तुम्ही निवडणूक बघा, आत्ता जी आज मतदान होणार आहेत त्याचे, म्हणजे आपण असं धरू की बघा विधानसभेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. आणि आत्ता कित्येक ठिकाणी हेच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आणि ज्यांच्यापासून फुटून यांच्यात सामील झाले ते काही ठिकाणी एकत्र आहेत. मग तुम्ही विचार करा, नक्की माणसाने मत कोणाला द्यायचं? मग तसंच पत्रिकेमध्ये असतं. या ग्रहांचं तुम्ही फक्त तुमच्या त्या नंबरांवरती जाऊ नये. परत सांगतो, कॉम्प्युटरवरती प्रिंट झालेली पत्रिका ही तुम्हाला कालसर्प योग दाखवतेच. कारण त्याचा जो अंश काढला जातो ते मायनस अगदी पॉइंट मध्ये जातो. आणि या सगळ्यामध्ये जेवढे 64 कालसर्प आहेत त्यातले 2 आणि 3 हे 3च फक्त घातक आहेत. त्यामुळं, आणि हे फक्त 1 ते 2% माणसांना असतात. हे मी मुद्दामून एवढ्यासाठी आत्ता सांगतोय कारण हे प्रश्न कंटिन्यूज विचारले जातात की आम्ही कालसर्पाचं करतोय, कालसर्पाचं. लाखामधल्या 3-4 जणांना हा वासुकी दोष असतो, हा सगळ्यांना नसतो. त्यामुळे तुम्ही अगोदर ते नीट कन्फर्म करणं गरजेचं आहे की खरंच आहे का हे असं, म्हणजे ह्या अनुषंगाने होणार आहे का. तुम्ही स्वतः जाऊन सांगता की नाही, आम्ही एकानं दाखवलं तर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक माझ्या पत्रिकेतला शुक्र खराब आहे म्हणून मूल होत नाही. म्हणजे फक्त एवढंच होणार आहे का? तर असं असतं की शुक्र ग्रहानेच फक्त मूल होत नसेल तर बाकीच्या ग्रहांना महत्वच नाही काही. म्हणजे असं झालं ना की एखाद्या युवतीचा शुक्र स्ट्रॉंग असेल, मुलाचा वीक असेल, पण पत्रिका जुळवताना लग्न जुळवून करतात की सगळे गुण उत्तम जमले आहेत, सगळं छान होईल. मग तेव्हा का नाही ही गोष्ट लक्षात आली? पण नाही, ही मूल होत नाही तेव्हा मग तो ज्योतिषी सांगतो ना यांचं हे असं आहे, मग आपण शांत करून घेऊ. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. दादा, आणि ना ह्याच्यात मी एक ऑब्झर्व असं केलंय की कित्येकदा ना आपणच त्या ज्योतिषाला क्लूज देत असतो. क्लू देतो, आपणच सांगत असतो की माझं असं आहे. आता गंमत बघा, असं धरून चालू की एखाद्या माणसाचा शुक्र वीक आहे असं धरून चाला, पत्रिकेतला वीक आहे, त्याला सांगितलं तुमचा शुक्र वीक आहे, ठीक आहे, आणि त्याचं
आपण लॅबोरेटरीमध्ये त्याचं वीर्य चेक केलं आणि ते वीर्य चेक केल्यानंतर असं सापडलं की नाही ते सक्षम आहे. पण पत्रिकेत शुक्र वीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगड कशी घालणार? मग तुम्हाला जसं आहे की विज्ञानाच्या दृष्टीने सांगड म्हणजे भगवंतानी भगवद्गीतेत सुद्धा विज्ञान सुद्धा महत्व सांगितलेलं आहे की विज्ञान काय सांगतं, मग शरीर देह काय सांगतो. मग जिचा शुक्र स्ट्रॉंग आहे मग तिचं असं कळतं की नाही तिच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये शुक्राचं घेतानाच अग्नी जास्त निर्माण होतो, त्याच्यामुळं मग प्रॉब्लेम येतो. मग हे प्रॉब्लेम नुसते तुम्ही ग्रहांच्या शांती करून जाणार आहेत का? तर त्याच्यावरती चिकित्सा हा भाग दिलेला आहे ना आपल्या शास्त्रामध्ये. चरक संहितेमध्ये दिलेला आहे. चरक संहिता आहे. रामायणापासनं लक्ष्मणाला ह्या रावणाच्याच वैद्यांनी वाचवलेलं होतं. त्यांना उचलून आणलं होतं मारुतीनी. मग हा भाग एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. प्रभू रामचंद्र होते, हनुमंत होते. मग हे दोघं ही दोन ताकद ज्याची आपण आज सेवा करतो किंवा रामरक्षा म्हणतो, भीमरूपी म्हणतो, हनुमान चालिसा म्हणतो, हे तिथं असताना सुद्धा डोळ्यासमोर प्रसंग आणा, हे दोन असताना सुद्धा वैद्यराजांची गरज लागली. वैद्यराज जे होते ते शत्रू पक्षातले होते, पण उत्तम शिकलेले होते, म्हणजे निपुण होते. ते जे काय औषध पाहिजे होतं संजीवनी बुटीत ते त्यांनाच माहिती होतं कुठं आहे. म्हणजे असं सांगायचं की आपण अविरोधाभास जिथं असतो ना तिथं सुद्धा आपला प्रश्नाचं उत्तर असतं. रावण हा विरोधाभास होता रामाचा, पण तिथंच उत्तर मिळालं ना, तिथनच घेऊन आला. मग एक आपण साधी गोष्ट लक्षात घ्या, रामाची ताकद नव्हती का लक्ष्मणाला जागेवर आणायची? होती. मारुतीची नव्हती का? होती. पण त्यांनी ती ताकद वापरली का तिथं, किंवा त्याचा त्या क्षणी उपयोग झाला का? तर नाही. वैदिक शास्त्राचा उपयोग झाला, आयुर्वेदाचा उपयोग झाला आणि त्याच्यामध्ये लक्ष्मणाला आपण नंतर म्हणतो की लक्ष्मणाचे सगळं जे काही विष पसरलेलं होतं ते निघालं. ह्याचा अर्थ काय की आपण जीवन जगताना डोळे उघडे ठेवून जगणं पाहिजे. सगळ्या गोष्टी फक्त परमेश्वराचं अमुक आवर्तन केलं तर माझा शारीरिक दोष जाईल, तर तसं होत नाही. काही ठिकाणी तुम्हाला औषध हा एक परमेश्वरांनीच निर्माण केलेला दुवा आहे, ज्याचं प्रमाण रामायणामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. महाभारतामध्ये युद्ध संपले की संध्याकाळी सगळ्यांच्या जखमा भरण्यासाठी ते लेप लावले जायचे तेव्हा. मग तसं जर भगवान श्रीकृष्ण असतं तर त्यांनी एका झटक्यामध्ये सगळ्यांच्या जखमा भरून टाकल्या असत्या, पण ते केलं का? त्यांनी नाही केलं. मग हे काय सांगतं की मनुष्याला शारीरिक भोग हे भोगायलाच लागतात. मग भगवंत तिथं समोर असला, लक्ष्मणाचा सुद्धा, लक्ष्मण असून सुद्धा त्याला बांधलं ज्या नागानी होतं. आता तुम्ही विचार करा, लक्ष्मणाचा पूर्व अवतार काय आहे? शेषाचा अवतार. मग जो शेषाचा अवतार होता त्याला त्या अस्त्रांनी बांधलं, म्हणजे काय नक्की भानगड आहे? मग अशा प्रकारची संकट मनुष्याच्या जीवनात येऊ शकतात, ज्याला तुम्ही औषधाच्या स्वरूपामध्ये मात करू शकता. आणि अध्यात्माची त्याला जोड, म्हणजे राम आणि मारुती बरोबर होते म्हणजे ते अध्यात्म होतं. म्हणजे अध्यात्म आणि औषध ह्याची जोड आली तर तुमच्या जीवावरती बेतलेला प्रसंगातनं मनुष्य बाहेर पडू शकतो. हा त्याचा अर्थ झाला म्हणजे ह्या प्रसंगाचा. मग इथं काय होतं की तुम्ही लगेच जाऊन परत एकाने मला आता दोघांनी विचारलं की अमुक अमुक शांती आहे तर आम्ही घरी कधी घ्यावी. कित्येकदा सांगितलं की उदक शांत आणि वास्तुशांत ह्या दोन शांती घरामध्ये केल्या जातात. बाकीच्या शांती या घरामध्ये करू नये. ती शांत असते आणि ती घरामध्येच कशी कराल? शांत घरात करतच नाही, ही मंदिरात केली जाते. आणि मंदिरात सुद्धा शांत केली ना तरी जो यजमान असतो तेवढा उपस्थित असतो, किंवा जे स्थान महत्वाच्या अनुषंगाने जर काही केलं
तर त्या यजमानाला सुद्धा तिथं उपस्थित राहण्याची गरज नसते. फक्त प्रश्न असतो की जे करतात त्याच्या विश्वासाचा प्रश्न असतो. पण घरामध्ये या शांती कधीही करू नये, त्या फलद्रूप होत नाहीत. उलट प्रॉब्लेम्स वाढत जातात. जरा तुम्ही एकदा परत त्याच्या ते सांगा. तुम्ही सांगितलं की जर यजमान नसेल तरी ती शांती होऊ एक्झॅक्टली. शकते. आता कसं आहे, एखादी गोष्ट आपण धरून चाला की फॉरेनमध्ये आहे. आपण धरून चाला एखादी व्यक्ती अमेरिकेमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे आणि त्या व्यक्तीची आपण ज्योतिषाने सांगितले शांत करायला लागणार आहे. तर तो तिकडनं इथं अवेलेबल होऊ शकणार आहे का? तर नाही होऊ शकणार. म्हणून ह्याला लागते अनुमती. आणि ही अनुमती ही संकल्पाद्वारे घेतली जाते. मग तो संकल्प तुम्हाला सोडून द्या. आता आपण जेव्हा पूजनाला बसतो, शांती पूजनाला जेव्हा बसतो, तेव्हा वास्तविक ते मंत्र यजमानाने म्हणायचे असतात, पण आपण ती अनुमती त्या पंडितांना देतो. ते आपल्याकडनं घेतात की तुमच्यासाठी हे मी मंत्र म्हणत आहे. ही आणि अगोदर संकल्प सोडून घेतात की अमुक अमुक ची शांत करण्यासाठी ह्यांना मी तो अधिकार देत आहे. हे जेव्हा तुम्ही अधिकार देता तेव्हा तो यजमान त्या पंडित म्हणजे जे गुरुजी असतात त्याच्याशी आणि त्या तत्वाशी जोडले जातात. म्हणून त्याची उपस्थिती नसली तरी चालतं. अजून सांगतो, काही जण असं असतात की हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवरती आहेत किंवा असाध्य रोगाने जागेवरती आहेत. तर ते कसे येतील? ते येऊ शकणार नाही. मग त्यांच्याकडनं अनुमती घेणं म्हणजे कुठलीही आध्यात्मिक धार्मिक गोष्ट करताना ती जर संकल्पाविना केली तर ती फलद्रूप होत नाही. हा सगळ्यात पहिला भाग आहे की तुम्हाला संकल्प हा करायलाच लागतो. त्याच्याशिवाय तुम्ही गोष्टी तुमच्या फलद्रूप होत नाहीत. कारण तुम्ही ती परमेश्वराशी कितीही मोबाईल उत्तम असो, सिम कार्ड चांगला असो, पण जोपर्यंत त्याचा तुम्ही रिचार्ज करत नाही तोपर्यंत काही उपयोग होत नाही. मग हे तसंच आहे की हे तुम्ही रिचार्ज झालं ना की मग सर्चिंग करून त्या नेटवर्कला कनेक्टेड होणार आहे. दादा पण याच्यात सांगा, पुढचा येणारा प्रश्न मी तुम्हाला आधीच सांगतो, की जर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ICU आहे, कोमामध्ये आहे आणि त्याच्या नावाने जर याचं शांती आपल्या करायची झाली, काय त्याला म्हणतात, महामृत्युंजय मंत्र करायचा झाला, त्याचं अधिष्ठान करायचं झालं, मग तो कसा अनुमती देणार? नाही नाही, ती हे बघा कसं असतं, असं धरून चाललो की आपण एखादा कोमामध्येच आहे की त्या व्यक्तीला काही कळतच नाहीये. पण जेव्हा त्याचा आता जसं महामृत्युंजय मंत्र म्हणजे हाही एक लकीली माझ्याकडं जाईल म्हणून ज्या आजी होत्या त्या सुद्धा मागं तेही एका भागात सांगितलं होतं किंवा आपण परिस्पर्शमध्ये हे उदाहरण दिलेलं होतं की महामृत्युंजय मंत्राची ताकद काय आहे ती. त्या महामृत्युंजय मंत्र मध्ये ही साधन आहे, ही शांती नाहीये मुळामध्ये. आणि जेव्हा आपण एखादी व्यक्ती जसं ते म्हणले की एखाद्याचे वडील आता त्या स्टेजमध्ये आहेत की ते अनुमती देऊ शकणार नाही, मग त्यांचं कार्य त्यांचा मुलगा किंवा त्यांची जबाबदारी घेणारी व्यक्ती करू शकते. मग त्याच्याद्वारे तुम्ही ते करू शकता की वडिलांसाठी मी हे करत आहे किंवा आईसाठी करत आहे, तर ते तुम्ही ते करू शकता. असं आपल्यामध्ये शास्त्रामध्ये हे विधान दिलेलं आहे. कर्ज जसं म्हणतो ना आपण की वडिलांचं कर्ज मुलगा फेडता येतं, तसंच फक्त कर्ज नाही तर ह्या गोष्टी सुद्धा मुलाला करायचा अधिकार आहे, करू शकतात. आणि ह्याच्या उलट आमचे डॉक्टर उदाहरण वेगळं द्यायचे. ते म्हणतात बापाची जर इस्टेट पोरगा घेऊ शकतो तर बापाची दुःख पण मुलांनी घेणं गरजेचं आहे किंवा ती त्याच्याबरोबर येतातच. नुसतं पैसा मिळतोय म्हणून वडील आई वडिलांना जवळ करून हे नाही. आणि अजून एक गंमत बघा, म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी प्रश्न विचारले याच्यात कमेंट्समध्ये की माझ्या मुलाचं मुलीचं लग्न होत नाही, मग मुलाचं अडचण आहे त्याच्यामध्ये. पण एकाही मुलांनी असा मी कधीच असा प्रश्न आला नाही की माझे आई वडिलांना अमुक अडचण आहे तर ती सॉल्व्ह करण्यासाठी मी काय करू. हा खूप महत्वाचा एक भाग असा आहे ना की ज्यांच्या कृपाछत्राखाली आपण असतो ना तर त्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं की आई बाबांनी आपल्यासाठी काय केलं तर आपण त्यांच्यासाठी काय करतो. फक्त पैसे दिले, सुखावह गोष्टी दिल्या म्हणजे सगळं झालं असं नाही. आत्ता काळाच्या ओघाने दुर्दैवाने आत्ताच्या पिढीला आई वडिलांनीच मुलांना शिकवतात की
तू स्वतःच्या बेडरूम मध्ये कसं राहायचं, त्यामुळे वात्सल्य राहत नाही. आपण जो होतो, मी स्वतः होतो, मलाही म्हणजे माझा जन्म 68चा आहे, मला आठवतं की आईच्या कुशीतच झोपायचो. ते वात्सल्य मिळालेलं आहे. आज पहिल्या म्हणजे मॉन्टेसरी पहिल्यापासूनच मुलाला वेगळी बेडरूम दिली जाते आणि मग बेटा गुड नाईट स्वीट ड्रीम्स करून त्याच्यामध्ये केलं जातं. ह्याच्यात वात्सल्य निर्माण होत नाही. संस्कार जे हा भाग आहे आपल्या संस्कृतीमध्ये, तर हा वात्सल्य म्हणजे घरापासूनच आपल्या किती बदल करायला पाहिजे. तुम्ही 4 रूमचं घर घ्या, 5 रूमचं घर घ्या, पण जर तुम्ही तुमचं ह्याच्यामध्ये मायेमध्ये जर तुम्ही डिवायडेशन केलं, तर तुम्हाला मिळणारं फळ हे उत्तम मिळेल ह्याची अपेक्षा धरूच नका. कारण त्या मुलाला वात्सल्य कळतच नाही. सध्या असं झालेलं आहे की जीन किंवा शॉर्ट पॅन्ट घालून घरामध्ये स्त्रीचा सुद्धा वावर होतो. त्यामुळे जुन्या काळी आईचा पदर होता, तो आता त्या मुलांना राहिलेला नाहीये. पण म्हणून हा दोष नाही. कदाचित असं म्हणतील, मग आम्ही काय आता साड्या नेसायच्या का पदरासाठी? तो प्रश्न तसा नाहीये. मुलाला तुम्ही 1 मिनिट का होईना तुमच्या हृदयाशी कवटाळू तरी शकता, इतकं तरी करू शकता. कंपनशास्त्रामध्ये हा सगळ्यात मोठा उपाय सांगितलेला आहे की जी आई मुलाला हृदयाशी कवटाळून परत मुद्दामून दुसऱ्यांदा ह्याच्यामध्ये सांगतोय की हृदयाशी कवटाळून फक्त ओंकार म्हणते 11 वेळा, त्या मुलाचे सगळे गुण, त्या मुलाचे सगळ्या शारीरिक व्याधी ह्या कमी व्हायला लागतात. हे वात्सल्याचं, कारण सगळ्यात मोठी ताकद ती आहे. आपण विसरतो, आपल्याला दिसत नाही. बघा, परमेश्वरांनी जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईला सुद्धा पाना फुटतो, आधी फुटत नाही, मग फुटतो. आणि ते जे दूध असतं तेच बाळ पचवू शकतं. बाकी जगातलं कुठलंही दूध बाळ पचवू शकत नाही. म्हणजे किती एकमेकांशी घनिष्ठ संबंध भगवंतांनी ठेवलेले आहेत. मग त्या आईजवळ बसणं. तुम्ही घरामध्ये आजही तुम्हाला जर स्वतःला वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, आई बाबा घरामध्ये म्हातारे असतील, संध्याकाळी आईचा हात हातात घेऊन 5-10 मिनिटं बसा. नुसतं बसा. कशी आहेस, काय आहेस, विचारपूस करा तुमच्या स्वार्थासाठी. म्हणजे हेही पुढे सांगतो, तुमच्या स्वार्थासाठी बसा. वास्तविक तुम्हाला मुलगा म्हणून बसणं गरजेचं आहे, पण हे तुमच्या स्वार्थासाठी बसा. तुमच्या आयुष्यातले जे हे राहू केतू जे आहेत ना, ह्यांची तीव्रता कमी होते. इतकी ताकद आईच्या स्पर्शामध्ये असते. हे आपण करत नाही, म्हणजे आपल्या घरात असतं तरी करत नाही. मग हे कळणं आणि करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ह्या 12 घरांमध्ये आपल्याला खरंच अडचण आहे का म्हणून एक जण सांगतो की हे उत्तम आहे, की आता तुमचं उत्तम. आता एक कालचं उदाहरण सांगतो. ते आता ह्याच्यावरती काल मकर संक्रांत होती, लगेच एकाने कुठला तरी इंस्टाग्रामवरती आहे, कुठल्या तरी एक देवी आहे, तिचं टाकलं की ह्याचं जर सगळ्या राशींनी केलं तर त्याची सगळी पापं धुतली जातील. आणि किती वर्षाची? 300 वर्षाची. म्हणजे आणि फी किती? 299. तर तुमचं सीट बुक करा. आता गंमत बघा, 300 वर्षाची माणसाचं आयुष्य 100 वर्ष मॅक्झिमम दिलेलं आहे, पण ती पापं 300 म्हणजे कालची आलेली. आता ती कोणी आता फेसबुक उघडलं तर त्याच्यामध्ये कदाचित त्याला ती ऍड दिसेल त्याला. मग ह्या पद्धतीने आपण जावं का? पत्रिका जर तुम्हाला उत्तम आयुष्य जगायचं असेल तर स्वतःची पत्रिका ही पहिली कपाटामध्ये बंद करून टाका, ती काढू नका. जुन्या काळी आपण 10वी-12वी पर्यंत आलो, आपण कधी ऐकलंय का? आपल्या घरामध्ये श्रावणात सत्यनारायण केला जायचा, भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतात तेव्हा केला जायचा. असे जेव्हा महाशिवरात्र येते आता तेव्हा लघुरुद्र केला जायचा. ह्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मला असं आठवत नाहीये की एवढं मोठं अवडंबर करून प्रत्येकाच्या पत्रिकाचे गठ्ठे करून ठेवलेले आहेत आणि ते सारखे दर 4 दिवसांनी बाहेर काढतायत. अमुक हे करताय, कुठलं दोष आहे, आणि माणसांना आनंद वाटतो. एखाद्याला जर सांगितलं ना की नाही तुमच्या याच्यामध्ये खरंच पत्रिकेत खूप दोष दिसतायत, हो ना, मला वाटलंच, आनंद वाटतो. म्हणजे ह्याचंच मला आश्चर्य वाटतं की एवढा आनंद तुम्हाला त्याच्यामध्ये कशासाठी वाटतो आणि काय करायचं आहे? सिगरेटी ओढून
मंगळ खराब असेल तर तुम्ही एक तर सिगरेटीमुळे तुम्हाला कॅन्सर होतो, त्या मंगळामुळे होत नाही. पण ही माणसं सांगतात, आमच्या बाजूचा लहानपणापासून ओढताना बघतो त्याला काही नाही झालं पण मला झाला. मग ओढ, ह्याच्यात तुम्ही पत्रिका घेऊन चालत नाही. कित्येक आई वडील स्वतःच्या मुलांना हे व्यसन करताना पाठीशी घालतात आणि पाठीशी घातल्यानंतर मग त्यांना असं कळतं की आता केस हाताबाहेर गेलेली आहे आणि मग पत्रिका लगेच बाहेर काढतात की आता ह्याचं काय खराब आहे. आणि मग लगेच तोडगे, मग तुम्ही अमुक करा, मग तुम्ही तमुक करा. हा व्यवसाय तिथनं ताबडतोब सुरू होतो. हे बंद करा. हे तुम्ही बंद करा म्हणजे ती पत्रिका हा विषय जो आहे ना, हा तुम्हाला खरंच एक तर ज्याला स्वाध्यायाच्या मार्गाने जायचं त्याला पत्रिका हे करू नका. नाही, पहिलं मी जे शोधते ना, हे कुठल्या संतांनी हा मार्ग अवलंबला होता का, हे पहिलं तुम्ही शोधा. की ज्ञानेश्वर माऊलींवरती लहानपणापासून एवढे अत्याचार झाले, तर त्यांची पत्रिका कोणाला दाखवली होती का? त्यांनी एवढा त्रास कसा सहन झाला, त्यांनी कोणाला दाखवला होता का? तुकाराम महाराजांची पहिली पत्नी गेली, मग दुसऱ्या पत्न्यांनी दुसरं लग्न केलं होतं. मग त्यांच्या पत्रिकेमध्ये पहिल्यांदा हा पहिल्या पत्नीचा मृत्यूचा योग होता का? मग तेव्हा त्यांनी पत्रिका दाखवली होती का? मग त्यांची भगवंतावरची श्रद्धा ढळली होती का? हे आपण जेव्हा आपले प्रॉब्लेम बघतो ना, की अमुक शांत करायचे, तमुक करायचे, तर तेव्हा दुसरीकडे पहिला हा भाग काढा, की हे केलंय. प्रभू रामचंद्रांना सहजासहजी मग रामाला 14 वर्ष वनवासात जायला लागलं. मग राम असून वनवासात गेला, तरी प्रॉब्लेम आहे. ज्यांनी शिवतांडव स्तोत्र म्हटलं किंवा ज्यांनी रचलं, त्या रावणाला सुद्धा उत्तम एवढा ज्ञानी असून अहंकाराच्या मार्फत जे झालेलं त्याला अज्ञान होतं, त्यांनी स्वतःचा नाश झाला. ह्या गोष्टी तुम्ही पत्रिका किंवा अध्यात्म जायच्या अगोदर ह्या गोष्टींचा एक लेखाजोखा पाहिजे, की काय घडलेलं आहे, कृष्णाच्या आयुष्यात काय घडलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी पांडवांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे, त्याच्याबरोबर भगवंत होते, तरी त्याची नंतर मुलं गेली, अश्वत्थामाने मुलं त्यांची कापली. मग हे कृष्ण थांबवू शकला नसता का? त्याला माहिती नसतं का? ह्या गोष्टी आजच्या काळामध्ये समजणं आणि त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण काय आहे, आपण स्वीकारतच नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं, की तुम्ही मला फक्त सांगा, मी अमुक गोष्ट करते, अमुक हातात घालते, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे बास. ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको. हा दुर्दैवाने प्रत्येक माणसाची आजची असलेली ही डिमांड आहे, की फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि त्याच्यासाठी पत्रिका समोर आता चॅट जीपीटी झालंय नवीन चालू. कित्येक जण ह्या चॅट जीपीटी म्हणजे धंदे काढलेत ज्योतिषांनी चॅट जीपीटी वरनं. त्याची पत्रिका चॅट जीपीटीत टाकायची आणि त्याच्यात बघायचं. एक लक्षात घेत नाही, माणसाच्या मेंदूतनं निर्माण झालेली गोष्ट आहे. आणि त्या गोष्टींवरनं शेवटी मनुष्याची विचारधारा काय जे आहे ना. एक गंमत म्हणून सांगतो. एक गोडबोले म्हणून ग्रस्त आहेत, ते गेले. पण त्यांच्या मुलांना म्हटलं तुमच्या बाबांची जरा मला जन्मतारीख आणि हे पाठवा बरं. आणि ते पाठवलं. आणि माझा एक मित्र सारखा चॅट जीपीटी मध्ये सगळ्याची काय झालं, मग आज मला मळमळतंय चॅट जीपीटी, आज अमुक होतंय चॅट जीपीटी, आज मी कुठला रंग घालू चॅट जीपीटी. म्हटलं तर ह्या माणसाचं वयोमान वगैरे किती आहे, जरा मला एक प्रश्न आहे, आणि तब्येत कशी आहे हे जरा त्याच्यात टाक. आणि त्यांनी टाकलं. म्हटलं माझ्या शेजारी बसून टाक. आणि त्यांनी टाकलं. आणि त्याच्यामध्ये आलं की तुमची प्रकृती आत्ता आत्ता उत्तम आहे, तुम्हाला दिवस उत्तम आहेत. आणि तुमचं म्हटलं त्याच्यामध्ये सरासरी वयोमान किती त्याचं असेल तर ते पण टाक. मग सरासरी वयोमान आलं आणि मग त्याच्यामध्ये आलं की 82 ते 89 तुमचं सरासरी वयोमान आहे. आणि ती व्यक्ती गेलेली 70 साली. दादा याच्या पण एक सांगतो, हे खूप जणांना चॅट जीपीटी बद्दल माहिती नाही, की चॅट जीपीटी तुम्हाला शुगर कोट करून सगळ्या गोष्टी सांगतो. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये काही प्रॉम्प्ट्स आहेत ते घातले की तो तुम्हाला ब्लंट तोंडावरती शिव्या देऊन उत्तर देईल. एक्झॅक्टली. मग त्याला म्हटलं हे बघ, ही व्यक्ती गेलेली आहे,
ही जर चॅट जीपीटी एवढी ॲडव्हान्स असेल तर त्याला त्याच्या पत्रिकेच्या अनुषंगाने ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे हे कळणं गरजेचं आहे. ते कळलेलं नाहीये. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये हे करावं का म्हणून म्हटलं थांब जरा आपण अजून म्हटलं त्याच्यामध्ये गंमत बघू. म्हणून मी त्यांचं जे म्हटलं की त्यांचा गुरु अतिशय उत्तम होता पत्रिकेतला. मग मी त्याला म्हटलं की ह्याच्यामधला गुरु खराब आहे तो उपाय काय करावे. लगेच त्याच्यामध्ये 100 उपाय आले. आता बघा त्या चॅट जीपीटी मध्ये पत्रिका ऑलरेडी फीड केलेली होती. त्याच्यामध्ये प्रश्न विचारला गुरु खराब जो सर्वोत्तम होता की तो असताना त्याच्यात उलटा प्रश्न विचारला की ह्याच्यात काय उपाय करावा की त्याच्यात खंडीवर उपाय आलाय. मग त्याच्यामध्ये शांती आली. मग तुम्ही पिवळं फुल व्हा. मग अमुक करा. हे सगळं आलं. म्हणजे म्हटलं बघ जे उत्तम आहे ना ते इथं त्याच्यामध्ये तुम्ही कमांड दिली त्याला की हा दोष आहे. त्या दोषाच्या अनुषंगाने ते सांगते. म्हणजे ही एक प्रकारची असलेली फसगत सध्याच्या काळामध्ये मनुष्याने त्याची झोप घालवून टाकलेली आहे. हे तुम्ही करू नका आणि ह्याच्यातनं तुम्ही सध्याच्या मार्गात जाऊ शकणार नाही. आणि कसं असतं ना एक लक्षात घ्या सिंपल गोष्ट आहे. पण दादा एक सांगा ना, स्वाध्यायाच्या मार्गात जाऊ शकणार नाही सांगितलं तुम्ही, पण हीच लोक ना दर महिन्याला एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करतात. हे सगळ्या घाबरून गोष्टी करतात. असतात. घाबरून करतात. अच्छा. जे बरेच जण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे ना की ही पारायणं घाबरून केली जातात. माझा एक मित्र पण आहे. तो कायम जाऊन त्याला म्हटलं अरे तू किती पारायणं करतो. सुट्टी मिळाली की गाणगापूरला जा तिथं जाऊन त्याच्यामध्ये पारायण करायचं. पण एकदा माझ्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मनुष्य घाबरून त्या गोष्टीला अप्लाय करायला जातो. कुठेतरी एक भीती आहे. कुठली तरी त्याच्यामध्ये त्या भीतीच्या मार्फत मनुष्य कसं आपलं हे खपून जाईल ना त्याच्यासाठी उपाययोजना करत असतो. कित्येक लोक ही म्हणजे मी 95% लोक म्हणेन जे घरामध्ये तुमचं पोथ्यांचं स्तोत्राचं मंत्राचं पठण करतात ना ही स्वार्थासाठी करतात. त्या देवतेसाठी करतच नाही. कुकर लावता लावता भाजी लावता लावता केर काढता काढता हे म्हणायचं आणि म्हणायचं मी नित्य पठण करताय. जागेवर बसा ना. जागेवर बसून म्हणणं काय होतं. मग पण त्याच्यामध्ये होत नाही. आंघोळ करता करता आंघोळ करताना म्हणायची स्तोत्र वेगळं आहे मंत्र वेगळा आहे. पण नाही मला वेळ होत नाही म्हणून तिथं म्हणायचा. मग अवघड काम आहे की तिथं तुम्हाला जर वेळ होत नसेल तर ज्याच्यासाठी तुम्ही थोडासा 2 मिनिटं पण काढू शकत नाही 5 मिनिटंही काढू शकत नाही. म्हणून म्हटलं की साधना नित्य मला धारण होणार आहे का. हे तत्व मला गरजेचं आहे का. हे अभ्यासलं पाहिजे ना. सगळं जो उठतो तो सांगतोय तर त्याच्यामध्ये तो म्हणत राहा त्याच्यामध्ये म्हणत जायचं. तारक मंत्र आधी म्हणायचं की ते एक लोण असतं की ते जेव्हा उठलं ना की त्या महाराजांना ते इतकं डोक्यावर नेऊन ठेवतात की नंतर इतर सगळे महाराज गायब. पण मग ते झालं की परत सगळे त्याच्यामध्ये हे येतात. म्हणजे एक माग आपण त्या अवलिया हा भाग केला होता. त्या मस्तान बाबांबद्दल एक भाग केला होता. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की त्याच्यात कित्येक लोक बघा कसं असतं की त्यांच्या दर्शनाला जातात. अमुक त्यांना त्यांचे फोटो पण त्यांनी मला बऱ्याच जणांनी पाठवले. ते आमच्याकडं आमच्या ह्यानी बोलले आम्हाला हात लावला पाय चेपू दिले हे करून दिलं. या सगळ्या गोष्टी हे केल्या. हे तुम्ही जेव्हा जाता ना तर तेव्हा आपण सेवाभावाने जातो का काही घेण्यासाठी जातो. हा भाग पहिलं कळणं महत्वाचं आहे. कारण हा जर कळला नाही. आज शंकर महाराजांना गेलो की मी सिगरेट लावतो. महाराजांना आवडते म्हणून सिगरेट लावली का मी मला काहीतरी पाहिजे म्हणून लावली. मी तिथे कशासाठी गेले आहे. कधी प्रश्न आपण विचार करतो स्वतःला एक तरी कधी आपण स्वतःला विचारतो की मी या मठात का जातोय. एक प्रश्न स्वतःला आज विचारून बघा. आपण असं धरू की मी स्वामींच्या मठात रोज जातो. मी का जातो. एक तर मनाला बरं वाटतं. माझे सगळं कुटुंब स्वामींच्या कृपेने उत्तम चाललंय म्हणून मी जातो. मग तुम्ही घाबरून जाता. कारण तुमच्या मनात ही भीती आहे की मी आज गेलो नाही तर स्वामी काहीतरी चुकीचं करतील. म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही घाबरून जाता. म्हणजे सहजता नाही. तिसरी गोष्ट असते नाही रोजची ती सवयच लागलेली आहे.
चौथी गोष्ट असते, नाही आता काय बाकी तसं काही काम नसतं म्हणून थोडंसं परमार्थ करावा म्हणून मठात जातो. जरा तिथल्या 2 गोष्टी कानावर ऐकल्यानंतर बरं वाटतं, आणि तिकडे आनंद कोण आहे. ओळखीची लोक भेटतात, ओळखीचे लोक गप्पा मारायला भेटतात. मिळतं. मग तिथं बाहेर तुम्ही बघा, चहाची दुकानं, आतमध्ये तुम्ही साधना करणारी लोक वेगळी आणि बाहेर तुम्ही येऊन बडबड करणारी लोक वेगळी. मग त्याच्यात अवडंबर असतो, मग विशिष्ट गंध लावलेली गोष्ट वेगळी. हे खूप हे तिडीक आणणाऱ्या गोष्टी आहेत या, की असं छानपैकी गंध लावायचं, मग ते अत्तर त्याच्या ह्याच्यात लावायची, 1-2 रुद्राक्षाच्या माळा घालायचा आणि लोकांच्या भावनेचं तुम्ही सत्यानाश करता. मी तोंडात शिव्या येतात की तुम्ही फसवता लोकांना, आणि लोकच इतकी मूर्ख आहेत की थोडस कुठं त्याच्यामध्ये झालं, हे केलं की झालं, की हा एक पाया पडला की दुसरा पाया पडतोच. की अमुक झाला, कुंकू लावल्यावरती, गंध लावल्यानंतर सगळेच जर महाराज व्हायला लागले तर सगळ्यांनीच केलं असतं. ह्या गोष्टी तशा नाही होत. ह्या गोष्टी तशा नाही आहेत. परमेश्वराला ह्या गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित नाही आहेत. परमेश्वराने तुम्हाला ह्या गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. जो जसं चांगलं निर्माण करतो तसं वाईट पण निर्माण करतो. कारण शेवटी आपण ठरवत असताना कुठं जायचं आपल्याला, तो निर्मिती दोन्ही गोष्टींची करतो. पण आपण करत नाही आणि मग तिथं इतक्या वर्ष जातो. मग तिथं जाऊन आपण म्हणतो नाही, मग आम्ही रोज जाते आणि तारक मंत्र तिथं म्हणते आणि मग घरी येते. मग तो तारक मंत्र तू घरात म्हण, घरामध्ये म्हणलं पाहिजे. ह्या निशंक होई रे मना म्हटल्यानंतर हे निशंक मन झालंय का, हा प्रश्न कधी स्वतःला विचारला की माझं मन खरं निशंक झालंय का? मी आज तिथं गेलो आहे, खूप गर्दी आज नाही. आता आम्ही मी तशी जाताना मी दुपारीच जातो किंवा दुपारीच जाते, कारण मग तेव्हा गर्दी नसते ना, म्हणजे पटकन दर्शन होतं. लक्षात घ्या, ही गोष्ट काय सांगते, तुम्ही तुमचा कन्व्हेन्स बघता, तुम्हाला त्या तत्वाशी काही घेणं देणं नसतं. मी पटकन बाहेर कसं पडेल तिथनं हे करून, हा भाग असतो. मग काही जण म्हणतात नाही संध्याकाळी खूपच गर्दी असते, मग तिथं थांबायला लागतं आणि मग घरी येऊन मला स्वयंपाक असतो, मग त्याच्यामध्ये ते जमत नाही. मग परत तुम्हाला त्याच्यामध्ये ह्याच्यात स्वामी आले कुठं? तुम्ही तुमच्या अनुषंगाने तुमच्या विचारधारेनी जर सगळ्या गोष्टी करत असाल तर तिच्यात ते आले कुठं? मग ते तुम्हाला घरात बसल्यावर सुद्धा मिळणार आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत. मग अजून एक तिथं बघितलं, मग त्या आपण पादुका ठेवल्या आहेत, मग ते एखाद्या गुरुजी एखाद्याला एक फूल देतात, पेढा देतात आणि एखाद्याला देत नाहीत. मग ज्याला देतात ना त्याला असं वाटतं की झालं आता मला सगळं गवसलेलं आहे, आणि दुसरा बिचारा म्हणतो की मला काहीच नाही, तर अपेक्षा असतो की मला काही मिळालं नाही. ह्या भावना किंवा हा भाव मनामध्ये आणू नका. लक्षात घ्या, माझे गुरु काय म्हणायचे, भगवंत प्रसाद त्यालाच देतो की त्याला जास्त गरजेचं आहे. आपल्याला जर प्रसाद मिळाला नाही तर असं समजून जा की आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. भगवंत म्हणतोय की तुला कशी आत्ता गरज नाही. आपण उलटा विचार करतो की त्याला दिलं मला दिलं नाही. तर कधी विचार करू नका. एखाद्याला जर आपण म्हणतो ना, एखाद्याला महाराज पावले, एखाद्याला देव पावला, तर त्याच्यात झालं ना, तर त्याच्यात आपण आनंद व्यक्त करावा की वा 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 चला बरं झालं. का? मला याची गरज लागली नाहीये, कारण माझं जे उत्तम चालू आहे ते महाराजांना माहिती आहे. मला त्याची गरज लागलेली नाहीये ह्या गोष्टींची. म्हणजे माझं व्यवस्थित चालू आहे, माझा मार्ग व्यवस्थितच मी मार्गस्थ करत आहे. आपण म्हणतो की नाही पादुका आल्या, अहो आमच्या एकांकडे आल्या होत्या, खूप इच्छा आहे महाराजांनी माझ्याही घरी यावं किंवा त्याच्यात. मग तुम्ही पैसे भरता आणि मग तिचं नाव नोंदवता आणि मग त्याच्यामध्ये त्या येतात. त्याला अर्थ नाही. महाराजांना यायचंय कुठल्याही स्वरूपात, ते तुमच्याकडं आल्याशिवाय राहत नाहीत जर त्यांना यायचं असेल तर. आणि मग जे तुम्ही आणता घरी, किंवा हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप आता हे नवीन स्तोम निघालेलं आहे की अमुक पादुका घरी येतात आणि मग त्याचं पूजन केलं जातं, त्याचं सगळं केलं जातं. ह्याच्यामध्ये एक प्रश्न फक्त कायम असा मनामध्ये पडतो की आपण त्या पादुका डोळ्यासमोर असं धरून चालू, मग त्याच्यावरती असे फुलांचे ढिगारे वाहतात. तुमच्या पायावर एवढे ढिगारे ठेवले तर चालतील का?
तुम्हाला असं एवढं त्याच्यामध्ये त्या फुलांच्या आणि पेड्यांच्या मध्ये हे केलं तर चालेल का? मग त्याचं स्टेटस वेगळं, मग त्याचे दर्शन घेणारी काही माणसं वेगळी, मग येतात ते म्हणजे जी साधी माणसं, हे मी पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला फक्त हे सांगतोय, कारण याचा आत्ता आपल्या अध्यात्माशी खूप संबंध आहे. दादा पण की याच्यामध्ये त्याच्यात एक सांगा ना, अशा खूप जरा पादुका आहेत वेगळ्या वेगळ्या मठांच्या, की त्या सीझन असतो त्यांचा, की ते मार्च महिन्याच्या आधी ते सगळ्यांच्याकडे जशी दिवाळी संपली की हे सगळ्यांच्या घरी येतात. मग तुम्ही तुमच्या पूर्वी कसं लोक कसे ₹11 हातात ठेवायचे, आता ₹11चा हिशोब गेला. 25,000 50,000 हो, 80,000 पण पुढे गेलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं असतं, की ह्या पादुका आहेत, ह्या त्या स्थानावरनं आलेल्या आहेत. त्या आपल्या घरी आल्या, आपल्या घराचा ऑरा बदलेल पादुका आल्यानंतर. आणि खरंच मी बघितलेलं आहे. काही-काही पादुका आमच्या घरी, माझ्या घरी आलेल्या आहेत. स्पेशली अक्कलकोटवरनं शिवपुरी नावाची जागा आहे. हं. अक्कलकोटपासून अंदाजे 6 ते 8 किलोमीटरवरनं तिकडनं त्या पादुका येतात. तर त्या घरी पादुका आल्या, पूजन केलं, आरती म्हटली. इतकं एक हफ्ताभर दादा एकदम असं प्रसन्न वातावरण घरात होतं. वातावरण पवित्र असणं किती, आता किती तुम्ही किती दिवस म्हणून म्हटलात? आठवडाभर वातावरण पवित्र किंवा छान वाटलं, हो, बरोबर आहे. हो. नंतर का नाही वाटलं? म्हणजे माझा प्रतिप्रश्न आहे. समर्थांचं असो कोणाचंही असो ना, हे आपल्या घरामध्ये अबाधित स्थान असतं आणि हे अबाधित स्थान हे कायम राहिलं पाहिजे. ह्यांना बोलवू नये. हे स्वतःहून जेव्हा येतं तेव्हा ती गोष्ट कायम स्वरूपाची असते. किंवा काही ही चुकी मी एकदा चुकी माझ्या हातनं गजानन महाराजांच्या याच्यामध्ये सांगितलं होतं, की माझ्या सोसायटीमध्ये गजानन महाराजांच्या देशमुखांकडच्या पादुका आल्या होत्या आणि मी अशी त्यांना जाऊन माझ्या मुलाला म्हटलं, की त्यांना ते म्हणजे कसे येतात घरी, आपल्या घरी येतील का, असं मी विचारलं. मग मुलाने निरोप आणला होता की तेव्हा, की नाही ते नोंद करायला लागते आणि मग ते त्याप्रमाणे येतं. मग हे म्हणताना जो हॉलमधला फोटो होता महाराजांचा आहे, फोटो सुद्धा मी क्षमस्व माझ्या तोंडातनं गेलं. महाराज जिथं घरात आहेत, ते म्हणाले की मी जूनमध्ये तुझ्याकडे येईन. म्हटलं ठीक आहे. मग मुलगा जेव्हा गेला तेव्हा त्यानं म्हटलं त्या काकांना सांग की जूनमध्ये तुम्हाला परत यायचं आहे. आता ज्यांच्याकडे या पादुका होत्या ते सुद्धा म्हणले की नाही, ते सगळं हे केलेलं आहे, तुम्हाला नंबर देऊन ठेवतो की ज्या गावामध्ये की आपल्या पुण्यामध्ये एक जण आय थिंक वैद्य म्हणून का कोणीतरी आहे की त्यांच्या थ्रू ते सगळं व्यवस्था पाहिली जाते. तर म्हणतात तू बाकी काही सांगू नकोस. तर तो मुलगा त्यांना म्हटला की जूनमध्ये तुम्हाला यायचं आहे म्हणून. तर तो म्हटला नाही यार बाबा, हे केलं मी, पण तरी मी नाव लिहिलं, मलाही वाटतं यावं म्हणून. वर्षभराने पुढच्या वर्षी आपल्याकडे डिसेंबरमध्ये येतील, 2026 डिसेंबर. म्हटलं ठीक आहे. महाराजांना म्हटलं तुम्हाला, आणि जूनमध्ये त्यांचा फोन आला की आम्ही तुमच्याकडे येऊ का, आणि घरी पादुका आल्या, सर्व उत्तम झालं. म्हणजे त्यांना सुद्धा त्या काकांना जे होतं ना आश्चर्य वाटलं. ते म्हणले की आम्ही जे नाव दिलेलं असतं त्याच्या अनुषंगानेच ते होतं, नाहीतर होत नाही. पण गंमत बघा कशी झाली, आमच्या जवळ कोणाकडे तरी त्या येणार होत्या, त्यांच्याकडचं काही गोष्टींमुळे अडचणीमुळे ते कॅन्सल झालं आणि त्यांच्या जवळ आम्ही असल्यामुळे ते आमच्याकडे आले. म्हणजे मला हा मुद्दा काय सांगायचा आहे की ते तत्वाला जेव्हा तुमच्याकडे यायचं असताना ते येतच. आणि प्रत्येक क्षण हा आपल्या घरातला सर्वोत्तम क्षण आहे, हे आपण गृहीतच धरलं पाहिजे. की ह्या गोष्टी एक प्लस असतात. जसं आता सर म्हणले की 6 दिवस त्याच्यामध्ये ती कंपन असतात ना शेवटी, त्याच्यावरती अभिषेक झालेला असतो, या सर्व गोष्टी असतात. ही कंपन झाल्याचा तो परिणाम जो असतो ना, तो तुमच्या घरामध्ये तो किंवा त्या वास्तूमध्ये काही दिवस राहतो. पण जर तो न मागता आला, दत्त येऊन या उभा ठाकीला, दत्त सांगून येत नाही, दत्त येऊन उभा राहतो. तसं हे जर येऊन उभे राहिले की नाही, चला आता मी आलोय त्याच्यात, तर त्याला येणं म्हणतात. आणि याचा अट्टास करू दे. म्हणजे एक असं जसं अजून थोडं स्पष्ट सांगतो की आता जिथं लिहिलं जातं की ₹25,000 तुमचं कौटुंबिक अभिषेक केला जाईल, ₹10,000 दोघांचा केला जाईल. माझं असं मत आहे, मग ते अक्कलकोट असो किंवा कुठं असेल, तिथं तुम्ही जाऊच नका.
मला एक गोष्ट सांगा, जिथं दिलं जातं की 10,000 रुपये दिल्यानंतर तुम्ही हे करा. ज्या माणसाला प्रॉब्लेम आहे, ज्याला अडचण आहे, जो इतका अडचणीमध्ये भेडसावलेला आहे, तर तो कुठनं पैसे देईल? त्यांनी स्वामींच्या इथं जायचं नाही का? त्याच्या स्वामींवरती हक्क नाही का? किंवा त्या महाराजांच्या इथं हक्क नाही का? शेगावमध्ये का नाही आहे? मी कुठल्या संस्थांचं हे करत नाहीये की म्हणजे मार्केटिंग करत नाहीये, पण शेगावमध्ये ही गोष्ट नाहीये की तुम्ही अमुक एवढे दिलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये हे केलं. मग हे का घडतंय? आपल्याला एवढी गोष्ट कळत नाही का की मी आज जर समजा माझ्याकडे एखादा व्यक्ती आला, कोण माझ्याकडे पत्रिका घेऊन येईल, गाव बापट हे बघा मला 2 कोटी मिळालेले आहेत. कशामुळे मिळाले हो? कुठलं ग्रह माझा चांगला आहे त्याच्यामुळे मिळाले? हे कोणी आजपर्यंत विचारता तुम्ही? मग जर काही क्षण दुःखाचे जर तुमच्या याच्यामध्ये आले तर लगेच पत्रिका काढून तुम्ही जाता. मग सुख असतं तेव्हा तुम्ही विसरता आणि दुःख असेल तेव्हाच तुम्हाला ते तत्व आठवतं. तर तसं करून नाही चालत. तुम्हाला त्या तत्वाशी एकरूपता असणं गरजेचं आहे आणि परमेश्वर प्रसाद हा सगळ्यांना सारखा मिळतो. मागच एका ह्याच्यात सांगितलेलं आहे की मंडईमधल्या रामेश्वर चौकात तुम्ही जरी अन्नदान केलं तरी स्वामींना दाखवल्यानंतर प्रसाद पहिल्यांदा बाहेर असलेल्या भुकेल्या लोकांना आणि काही भिकाऱ्यांना हा पहिला दिला जातो आणि मग आतमध्ये लोकांना वाटला जातो. मग मला सांगा, त्या भिकाऱ्यांना मंदिरात येऊन देतात का? नाही देत. ठीक आहे, त्यांचा नियम असतील, पण मग स्वामी पहिली सोय त्यांची करतात ना. मग असं म्हणतात तुम्ही म्हणता का नाही नाही मी हे केले तर मला पहिल्यांदा दिलं पाहिजे? नाही. तुम्ही काही आपण आपल्या हातात काहीच नाहीये, त्यांच्या हातात सर्व गोष्टी आहेत. कोणाला काय द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. मग त्यांनी असं म्हटलं का की तुम्ही माझी 1,000 रुपयाची पावती फाडली नाही? किंवा जो अन्नदान करतो तो म्हणतो का की 5,000 एक मी दिलेत अन्नदानाला आणि तुम्ही बाहेर कसं काय देताय? नाही म्हणू शकत. ती त्यांची अवस्था आहे, त्यांची ते ठरवणार कोणाला काय द्यायचं. मग ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. स्वतःचं स्थान सोडणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा मंदिरात जाता ना, तर तेव्हा तुम्ही जी विभूती घेऊन येता, ती विभूती घरामध्ये तुम्ही सगळ्यांना जेव्हा लावता, तेव्हा तेव्हा त्या मुलाला फक्त सांगणं गरजेचं आहे. तू एकदा एक म्हणू शकतोस का रे तू फक्त स्वामी समर्थ? एकदा नक्कीच म्हणेल. तुम्ही त्याला सांगितलं ना अर्धा तास बसतो, तो म्हणेल नाही नाही मला जमणार नाही, माझ्यावरती कंपल्शन. पण एकदाच म्हण. हे एकाच 11 वेळा व्हायला वेळ लागत नाही आणि 11चं 108 व्हायला वेळ लागत नाही. पण आपण ते एक जे असतं ना ते आपलं आत्मिक समाधान नसतं. आपण म्हणतो नाहीच, हा काहीच करत नाही. कारण तुम्ही करूनच देत नाही, तुमचं राज्य सोडत नाहीत, म्हणून या गोष्टी येतात. म्हणून पत्रिका, अध्यात्म ह्या 2 गोष्टी वेगळा भाग आहे. ह्या दोन्हीची सांगड. एकाने प्रश्न विचारला की दोन्ही एकत्र आहे का? तर दोन्ही एकत्र नाहीये. पत्रिका ही फक्त एखाद्या जशी बिल्डिंग बांधली जाते, आर्किटेक्ट जसा तयार करतो तसं तुमची ही असते. संभाव्य, खात्री नाही, संभाव्य. ज्योतिषशास्त्रात दिलेलं आहे. ज्योतिषशास्त्र हे 75% शास्त्र आहे, 100% नाही. ज्या दिवाळी अंकामधला हवामान अंदाज योग्य येतो, तो दिवाळी अंकाचा पुढच्या वर्षी खप उत्तम होतो. कारण आपण काय करत असतो, त्यांचं मार्केटिंग करत असतो. आपण ढाग घेतो. यांनी जूनमध्ये भरपूर पाऊस पडत सांगितलाय, यांनी जूनमध्ये उन्हाळा जास्त होईल सांगितलाय आणि मग जूनमध्ये जर उन्हाळा पडला, हे बरोबर, यांना फॉलो करा. हे दुर्दैव आहे. मग एकाने सांगितलं की ह्या गोष्टी म्हणजे हे इतकं प्रबोधन करून करून सुद्धा लोकांचे प्रश्न तेच आहेत की आम्हाला मुलांची पत्रिका दाखवायची आणि हे घरामध्ये करताय का? इथेही सुरुवात करताय का? पत्रिका ही कपाटामध्ये बांधून ठेवून द्या. पत्रिके नुसत्या त्याच्यावरनं गोष्ट होत नाही. पत्रिकेवरनं लग्न ठरलं, लग्न झालं, पण पुढे जर घटस्फोट असेल तर मग काय? मग नंतरच्या नंतर गोष्टी परत ती म्हणजे पत्रिका बाहेरच, कायम अकाउंट चालूच आहे ज्योतिषाकडं. हे होता कामा नये. आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या त्या तत्वाच्या जवळ जाणं गरजेचं आहे की जे तत्व आपलं कुटुंब, स्वतःला आणि सर्व आपल्या जवळच्या माणसांना स्थिर ठेवेल, उत्तम ठेवेल
अशा तत्वाचे तुम्ही आराधना करा, त्याचं पूजन करा. पूजन म्हणजे मानसिक स्वर. म्हणून हे पण सांगितलेलं आहे की आपण जे पूजन करतो हे पहिल्यांदा फुलांनी, वस्तूंनी हे सगळे करतो, पण मानस पूजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात. पण तरीही सगळ्या गोष्टी असतात, कारण त्या मानण्यावरती असतात. परमेश्वर तुम्ही काही जरी दिलं, तेल स्वामींना तुम्ही गुलाब लावा, मजवा लावा, नाहीतर केवडा लावा, ते तुम्हाला नाही म्हणणारच नाही. तूही लाव, तू पण लाव, तू पण लाव, सगळ्यांचं स्वीकारतात. पण आम्ही घेतच नाही ना हे काही. आमचं चांगलं हे बाजूला सोडा, कारण नाही घे सोडलं तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि हे वास्तव आहे. मी घरात शिजवलेलं अन्न, आधी किती वेळा आपण 1-2 एपिसोडमध्ये सांगितलेलं, घरातलं अन्न किती जण प्रसाद दाखवतात. बसा, जागेवर बसा, इडली सांबार केलं, दाखवा नैवेद्य. तुम्ही अजून काही वेगळं खाद्य केलं, पावभाजी केली, दाखवा नैवेद्य. पण आम्ही करतच नाहीये, कारण आमचा त्याच्यावर विश्वास नाहीये. मग कसं होईल? फक्त मंदिरात गेल्यानंतर ताटाभोवती फिरवलं की तो अन्नाचा प्रसाद होतो. मग घरातही होऊ शकतो. ह्या गोष्टी सगळ्या घरामध्ये आहेत आपल्या. आपण घरामध्ये अगोदर बसताना जमिनीवरती येतो. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो अजून एक, की आपण आज काही जण दुसऱ्या मजल्यावर, चौथ्या मजल्यावर, 8व्या मजल्यावर, अगदी 40व्या मजल्यावर राहतो. एक ऑब्झर्वेशन करा. जी माणसं बैठ्या घरात राहतात, म्हणजे जमिनीशी जी जोडलेली आहेत, त्या घरामध्ये अडचणी कमी असतात आणि त्या घरच्यांमध्ये हेल्थ इश्यू सुद्धा कमी असतात. कारण का? आपण चुंबकीय क्षेत्राद्वारे जमिनीशी जोडलेच जात नाही. आपण जे आता 3ऱ्या मजल्यावर बसून आपण हे रेकॉर्ड करतोय, पण मी पाय ठेवलं तर आपण ती जमीन म्हणता येणार नाही, कारण जमिनीशी जोडलं जात नाही मातीशी. आपण मातीशी जोडणं खूप महत्वाचं आहे. आज निर्माण झालेले अनेक रोग हे फक्त या चुंबकीय क्षेत्रामुळे झालेले आहेत. फक्त मॅग्नेटिक फील्ड हेच सगळ्या गोष्टी रोगांवरती काम करतं, तसंच अध्यात्मात काम करतं. खाली बसून साधना करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथं ती खाली, आज किती जण डायनिंग टेबलवर, एक जण सोफ्यावर, एक असा सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने टीव्ही बघत जेवत असतात. किती जण खाली पंक्तीत जेवतात, कोणीही जेवत नाही. 2% लोक असतील किती जेवतात. मग ती झालीच नाही, तुम्ही बसलाच नाही, तर तुमच्या घरामध्ये अग्नी निर्माणच होणार नाही. ठीक आहे, मुलगा कामाला जातो, मग ह्याच्यात असतो प्रत्येकाच्या जेवायच्या वेगळा असा, सगळ्यांच्या वेगळा असू दे, एक तरी वेळ तुम्ही एकत्र येता. ठीक आहे, मुलगा नाही आला, घरात 4 माणसांमध्ये 3 एकत्र येऊ शकतात, 2 एकत्र येऊ शकतात, मग खाली बसून जेवा. जो व्यक्ती जमिनीशी निगडीत आहे त्याला त्याच्या घरात अडचणी कमी, आणि तुम्ही खाली बसून जेवलात तरी तुमच्या घरामधली तब्येतीच्या अडचणी बऱ्यापैकी दूर होतात. पण जर तुम्ही खुर्चीवर बसून, गादीवर बसून जर जेवलात तर तुमच्या अन्नाचं विष झाल्याशिवाय राहणार नाही. विषच होतं. तुम्हाला ते त्याच्यामध्ये पचन होत नाही. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे ना, जमिनीवर बसून बघा जेवण. आता ठीक आहे, ज्यांची आता नी रिप्लेसमेंट झाली आहे, काय झालेलं आहे, त्यांना बसता येत नाही. ठीक आहे, सगळ्या 10 मधले आपण 2 माणसं धरू, पण 8 जण बसू शकतात. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, डायजेशनचा त्रास आहे, मन अस्वस्थ होतं, त्यांनी जमिनीवर बसून बघावं किंवा जमिनीवर सतरंजी घालून झोपून बघावं, त्यांच्या अडचणी दूर होतील. कारण निसर्गता ही आपल्याला देण दिलेली आहे की तिथं तुम्ही जोडले गेलेले आहात आपण, तर ती आपण अप्लाय करत नाही. आणि इथं तुम्हाला कुठलीही पत्रिका तुमची कामाला येणार नाहीये. राहूचा दोष असेल, जमिनीवर बसा. तर राहूच्या दोषाचा आणि जमिनीचा काय जर संबंध जर आला, तर चुंबकीय क्षेत्र हे ह्या राक्षसी वृत्तींना नष्ट करतं. आपण म्हणतो ना, माणसाचे पाय, हा माणूस हवेत उडतोय आणि किती हवेत उडला तरी ह्याचे पाय जमिनीवर आहेत. मनुष्य कितीही वर गेला तरी शेवटी जमिनीवर येतो.
मग जमीन काय आहे, तर जमीन हे ते परमेश्वरी तत्व आहे जे आपल्याला स्थिर ठेवतं. चक्कर आली म्हणजे काय झालं, पृथ्वी तत्व बिघडलं, म्हणजे स्थिरता गेली, म्हणून चक्कर येते. मग साधा इथनं आपण इतके सोपे सोपे उपाय ज्याच्यामध्ये आहेत ना, सकाळी जे अग्निहोत्र 1 मिनिट करतो ते जमिनीवर बसून करा, त्याचा फायदा व्हा. एका दिवसात रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही म्हणाल की आज केलं की मला उद्या पाहिजे, तर ते कोणीही तुम्हाला देणार नाही. लाखभराचा हिरा घातलात तरी किंवा खडा घातलात तरी होणार नाही. एखादीच व्यक्ती अशी असते की कावळा बसाला आणि फांदी तुटाला ही गोष्ट साध्य होते आणि त्याचं पुढं मार्केटिंग होतं. त्यामुळे ह्या गोष्टी ह्याच्यात गरजेचं आहे. आज किती जण बघा, सोपं सांगतो. आपल्या घरात जर आपल्याला ही पत्रिका आत्ता बाजूला ठेवली, माझ्या पत्रिकेमध्ये आत्ता असं धरून चालू की बुधाचा त्रास आहे, राहू केतू खराब आहे, मंगळ खराब आहे. जेवताना तुम्ही आपण सुरुवातीला पंचरस स्वीकारायचो अगोदर, म्हणजे वरण भात, मीठ, लिंबू आणि तूप, हे 5 रस जेव्हा घेतो तेव्हा ही 5 तत्व पहिली शांत होतात. पंचतत्व. काळानुरूपाने आपला रोज आता वरण भात खायला जमत नाही, ठीक आहे, पण ही 5 तत्व, ह्याच्यामधलं मीठ, लिंबू, तूप, भात, ही गोष्ट तर आपण खातोच. मग वरण करायला काय हरकत आहे? मग ते आपण करत नाही, ठीक आहे, करू नका. आमच्याकडे पोळ्या करतात, शुगर आहे, अमुक आहे, सगळं आहे. पण जेव्हा तुम्ही बसता, हे जेव्हा ही फक्त वरण भात, तूप, मीठ, भात ह्यांनी तुमच्या पत्रिकेतला बुधाचा आणि गुरुचा दोष नाश होतो. ज्यांचा गुरु खराब आहे त्यांनी हे करा, कारण तुम्ही पंचतत्वाशी एकरूप होता. जी व्यक्ती चमच्यानी खाते ती कधीही तिचे, तुम्ही ग्रहांच्या शांती करा, काही करा, त्यांचे दोष कधीही निघत नाहीत. त्याचं कारण असं, आपण खाताना जी व्यक्ती चमच्याने खाते तिचे दोष निघत नाहीत, कारण ही 5 बोटं, ही 5 तत्व आहेत. जेव्हा तुम्ही ती अन्नाशी एकरूप करता आणि मुखात घालतात काही. आणि अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो, ज्या माणसाचे आपण म्हणतो ना की एखाद्याचे कुठले ग्रह खराब आहेत, तर त्याचं तो बोट वर असतं. म्हणजे काही जणांना खाताना मध्ये जर असं तो असा खात असेल तर समजायचं की तो शनी खराब आहे. एखादा एक बोट करून तो असं खातो तर समजायचं रवी खराब आहे. ही एक अभ्यासाची गोष्ट आहे. पण जी व्यक्ती 5 बोटांनी खाते, ती 5 बोटांनी खाते, तिला डायजेशनचा प्रॉब्लेम येत नाही. तिचे पत्रिकेतले ग्रह सहजासहजी हालत नाहीत. मग तुम्ही म्हणाल काय सांगताय? सांगतोय हे अनुभवा. त्या अनुभवामधनच तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत की काय ह्या गोष्टी होणार आहे. मग नंतर काय सांगितलेलं आहे आपण त्याच्यात, ताक सांगितलेलं आहे, आपण ताक घेतो. ह्या जी आपलं दिलेलं आहे, मग आपण आता काय लग्नासारखं नंतर मसाले भात किंवा हे करत नाहीत. कोशिंबीर घेतो, लोणचं घेतो. ह्या लोणच्यानी मंगळाचं हे कमी होतं, तीव्रता कमी होते. जी ह्याच्यामध्ये तुम्ही, जी व्यक्ती लोणचं खाते, आता कसा काय संबंध आहे, म्हणजे चॅट जीपीटी वापरताना त्याने त्याच्यात टाका, म्हणजे तुम्हाला त्याच्यात किंवा गुगलमध्ये टाका. ही आपल्या ग्रहांशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत ह्या. म्हणून ज्यांचा मंगळ खराब आहे त्याने रोज लोणचं खायला सुरुवात करू नका. ते भाजी नाहीये, ते तोंडी लावणं आहे. तोंडी लावणं म्हणजेच ग्रहांचं तात्पुरतं झालेलं स्थलांतर. तोंडी लावणं हे थोडंच असतं, कायमचं नसतं. म्हणून हे ज्या गोष्टी आहेत ह्या ग्रहांच्या याच्यात मोडलेल्या आहेत, म्हणजे जोडून ठेवलेल्या आहेत. आणि ह्याचा शास्त्रीय आपला जोड आहे, संहितेमध्ये जोड दिलेली आहे या पदार्थांची, की कशी आपल्या देहाशी आणि आपल्या ग्रहांशी जोडलेली आहे. सगळं परमेश्वराने आपल्याला जन्मताच दिलेलं आहे की तू एवढंच ह्याच्यामध्ये हे कर. ज्या घरामध्ये ताट उजव्या हाताने वाढलं जातं बघा, जे काही पदार्थ जे असतात तोंडी लावायचे डाव्या हातात असतात, ते उजव्या हाताला जे वाढलं की त्या ऑब्झर्वेशन करा, त्या घरामध्ये प्रॉब्लेम 100% असतात. कारण जे क्षणिक आहे त्यांना तुम्ही कायमच आपलं करता, म्हणजे जे नकोय आपल्याला त्याला तुम्ही स्वतःहून रोज खत पाणी देत असता. म्हणजे लोणचं वगैरे, लोणचं चटण्या हे डाव्या बाजूला असलं, डाव्या बाजूला असलं पाहिजे. हे क्षणिक आहे.
म्हणजे शनीची अवस्था दशा, मंगळाची होणारे बदल हे काही क्षणांपुरते, काही मर्यादेपुरते असतात की ते बदलले जातात. आणि हा तुम्ही हे करून बघितलं नाही ना, असं प्रयोग करा की एवढं काही संकट कोसळत नाही. पण एक दिवस उजव्या हाताला वाढून बघा. 2 दिवस उजव्या हाताला वाढून बघा आणि घरामधलं वातावरण बदलतं का? गपचूप करा. आणि दादा एक पण ऑब्झर्व केलेलं आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थना म्हणता ना, तेव्हा तो जो जो भाव आहे तो व्यक्तीचा अन्न ग्रहण करण्याचा भाव बदलतो हो. आणि त्याच्यामुळे पचनावरती पण फरक पडतो. फरक कारण बघा ना, उदर भरण नोहे जाणं हे यज्ञ कर्म. म्हणजे बका 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 खायचं नाहीये. हे यज्ञ कर्म आहे. यज्ञात जर आपण धरून चालला की एवढ्या समिधा आणून ठेवल्या, तर ते एकदम जर यज्ञात टाकल्या तर तो अग्नी विझणार आहे. म्हणून थोडं थोडं द्यायचं. म्हणून उदर भरण नोहे जाणं हे यज्ञ कर्म. हे यज्ञ कर्म आहे. हा अग्नी प्रज्वलित ठेवायला थोडं थोडं खाल्लं पाहिजे. मग आता आयुर्वेदाच्या दृष्टीने केलं तर 1 मिनिट असं होतं की पहिली ढेकर जेव्हा माणसाला येते तेव्हा त्यांनी तिथं जेवण थांबवलं पाहिजे. म्हणजे तिथंच थांबलं, परत वाढून नाही घेतलं पाहिजे. दुसरी ढेकर आली याचा अर्थ तुमचं शरीर परिपूर्ण झालं. हे तुम्हाला नाही सांगायला लागत, हे तुमचं शरीर तुम्हाला सांगतं, मी भरलेलो आहे आता, आता माझी गरज नाही. आणि ढेकरावर ढेकरा यायला लागल्या की समजावं की त्याचं अपचन आहे. कारण तुम्ही गरज नसताना घेत राहता. मग हे परमेश्वराने गणित आखून दिलेलं आहे. मग घरातल्या अन्नापासून तुम्ही स्वतःतल्या पत्रिकेतले दोष घालवू शकता. झोपून खातात. आई बाबा सांगतात नाही तो दमतो ना, त्याला तिथं काम चालू आहे ना, म्हणून तिथं काम करता करता तिथं देते. त्या व्यक्तीचा राहू दोष कधीच हलणार नाही. बेडवरती जेवायला बसतो. बेडवरती जेवण. दरिद्र्याची लक्षणं अक्षरशः जी व्यक्ती अंथरुणावर बसून खाते, गादीवर बसून खाते, ती त्या व्यक्तीला राहू दोष असल्याशिवाय राहतच नाही. राहू केतूचे दोष हे त्याला असतात. पोटाचे विकार त्या व्यक्तीला असतात. झोपेचे विकार, मन अस्वस्थ, अस्थिरता ही त्या व्यक्तीला असतेच. मग हे नको असेल तर या गोष्टी हे करा. या शांतीबिंतीच्या भानगडीत पडू नका. ह्यानी आत्ता काही होत नाही. अमुक आणि दिलेलंच नाहीये. लहानपणी अगोदर बघा, आपल्या पत्रिका केल्या जायच्या ना, तर त्याच्या पाठीमागं असं लिहून द्यायचे गुरुजी की अमुक अमुक हा दोष आहे, तमुक दोष आहे. मंगळाचा दोष लहानपणी गायीच्या नाकाला वास हे केलेला आहे. कित्येक इतका सोपा दोष आहे की गायीला फक्त घरामधली पोळी आणि गुळ खायला घालायचा आणि तिची लागलेली लाळ आपल्या केसाला लावायचे. किती दोष तुमच्या घरामधले जातात आणि सगळ्यात मोठी खूण आहे. असं डाऊट आला ना, एखाद्या ज्योतिषाने सांगितलं ना की नाही नाही तुमच्या घरामध्ये घरात खूप मोठे दोष आहेत, पटकन अर्धी पोळी घ्यावी, गुळ घ्यावा, अर्धी घ्या नाही तर एक घ्या, नाही तर त्याच्यात परत होईल अर्धीच घ्यायची का म्हणून. तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या, गुळ घ्या, गाईला तिच्या मुखापाशी द्या. गाईला तुमच्या हातनं जर गाईने खाल्लं तर समजायचं तुमच्या घरामध्ये कुठलाही दोष नाही, कुठलंही महासंकट तुम्हाला नाही. समजा गाईने नुसता वास घेतला आणि खाल्लं नाही तर तो घास खाली ठेवा, ते गाय नंतर खाते. पण याचा अर्थ असा कुठंतरी थोडंसं गणित चुकतंय. पण हीच गोष्ट तुम्ही 2 दिवसांनी परत रिपीट करू शकता. लगेच आता माझं गाईने खाल्लं नाही, आता माझं सगळं संपलं असं नसतं. 2 दिवसांनी परत करा. जेव्हा ती गाय तुमच्या म्हणजे जो पंजा असते तेव्हा ती हुंकते आणि तिचं हे सोडते, तेव्हा ती तुमच्या देहामध्ये उत्तम कंपनं सोडते. पण त्याचं ते काम करतंय की नाही हे 2 दिवसांनी परत तुम्हाला कळतं घरात गेल्यावर. मग ती जेव्हा परत 2 दिवसांनी येता, देवा देता आणि मग तेव्हा ती पटकन खाते, याचा अर्थ तुम्ही तिच्याकडे गेल्यानंतर तिने जी तुमच्या हातावरती जो उच्छ्वास केला त्यांनी तुमच्या घरातली कंपनं बदललेली आहेत. ही इतकी सोपी खूण आहे. मग काळी गाय पाहिजे का, मग हायब्रिड पाहिजे का, मग जर्सी चालेल का, तर ती गाय असणं महत्वाचं आहे. मग ती कुठली आहे ह्याला महत्वाचं नाहीये, कुठलीही चालेल. पण मग ह्यांनी केलं तर मग आम्ही करून बघितलं, मग 2 वेळा केलं झालं नाही, 3दा करा, तुमचे अडचण सॉल्व्ह ही होतेच. हे इतक्यात छोटी गोष्ट आहे की ह्या गोष्टींनी तुमच्या घरा म्हणजे पत्रिकेतले मंगळाचं कित्येक दोष नाहीसे होतात. त्याच्यासाठी तुम्हाला शांती करायला लागत नाही.
ह्या गोष्टींवरती तुम्हाला वर्कआउट तेव्हाच करायला लागतं पत्रिकेवरती, जेव्हा दोघंही अटीतटीने एकमेकांच्या समोर येतात आणि त्याच्यात काही मार्गच नसतो, तेव्हा मग माणसाने पत्रिकेकडे लक्ष द्यावं. आणि त्याच्यामध्ये कुठले ग्रह तो अभ्यास, तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला कोणाचं एक आपण बरोबर घ्यायचं हे त्या ज्योतिषाला कळणं गरजेचं आहे, की माझ्या पत्रिकेतले कोण खराब आहे, कोण चांगले आहेत. भला निर्बल जरी असला तरी तो त्याच्यामध्ये सावकार जो शेठ पैसे देणारा असतो ना, तो कधी तांब्या उचलत नाही. ते काम तो जो गरीब बिचारा असतो की ज्याला काही व्हॅल्यू नसते, तो पटकन लगेच जाऊन बघा त्या मालकाच्या हातातनं पाणी पडतं, तोंडातनं पाणी पडतो की लगेच तो येतो आणि बिचारा पुसतो. ते समजायचं हे निर्बल ग्रह आहे. पण त्याच्याशिवाय त्याचं काम भागतं का? विचार करा की ह्याच्या हातनं कब्बशी पडली, चहा पडला, तर तो मालक पुसत नाही, पुसणारा नोकर असतो की त्याला व्हॅल्यू नसते. पण तो येऊन पुसतो तेव्हा पुढचं गणित चालू होतं. हे पत्रिकेत लक्षात घ्या. जे निर्बल असतात त्यांचं साह्य घेऊन तुम्ही बलावरती नियंत्रण करायचं असतं, ते गणित आहे. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला आपल्याला ह्या जसं याचा रावणाचा भाऊ होता कुंभकर्ण, हा उत्तम सायंटिस्ट होता की जो त्याला आयुर्वेदाचं खूप मोठं ज्ञान होतं, म्हणून त्याला झोपवून ठेवलेला होता खरं सांगायचं तर. पण तो झोपला की ते सगळं जायचं, पण जेव्हा उठायचा तेव्हा तो जंगलात जाऊन प्रयोग करायचा. आणि ते प्रयोग राक्षस कुळ वाचावं त्याच्यासाठी असायचंय. म्हणजे सगळ्यात मोठा पहिला सायंटिस्ट तुम्ही जर त्याला त्या कुंभकर्णाला म्हटलं तरी चूक होणार नाही, हे त्याला ज्ञान होतं. मग इथं तुम्ही जसं जे आहे ना आपल्या पत्रिकेतलं, तसं तुम्हाला तो अभ्यास करायला होता. आपल्या पत्रिकेत कोणाला काय घ्यायचं, कोणाला बरोबर घ्यायचं, मग ही त्या अनुषंगाने ती एक पत्रिका व्यवस्थित वेगळी मांडली जाते. तुम्ही कधीही बघा, पत्रिका मांडताना चलित कुंडली वेगळी, त्याच्यात नवमांश कुंडली वेगळी, सूर्य कुंडली वेगळी, लग्न कुंडली वेगळी, चंद्र कुंडली, हे सगळं काय आहे? आपण काय बघत, आपल्याला काही कळत नाही. आपण फक्त ती चंद्रकुंडली किंवा लग्न बघत आहोत. याच्या व्यतिरिक्त माणसाला काहीही अक्कल नसते की तो काय बघतोय काय नाही. पण तुमचा सगळा जन्माचा किंवा लेखाजोखा तुम्हाला त्या नवमांश कुंडलीमध्ये दिलेला असतो की त्याचा अभ्यास करायला लागतो. नुसतं बघितलं असं त्याच्यामध्ये होत नाही. मग तुम्ही जसं त्याच्यामध्ये तो ज्योतिषी मुरत जातो तसं त्याला ते बघितल्यावर कळतं, नाही तर त्याला तो अभ्यास करायला लागतो की निर्बलाला बल कसं द्यायचं आणि त्याला तुम्हाला तसं कामाला कसं लावायचं आणि तुमचं काम करून घ्यायचं. तो नोकर समोर तर पाहिजे ना. मालकाच्या हातनं पडलं पण तो मालकच बाजूला कोणी नसेल तर त्याला स्वतःला साफ करायला लागतं किंवा त्याला ओरडून बोलवायला लागतं. असेच पत्रिकेतले ग्रह काम करतात. दादा एक काम सांगा की पत्रिकेत दोष आहे, जन्मपत्रिकेमध्ये 5च्या पानावरती लिहिलेलं आहे की हे पर्टिक्युलर दोष आहे. जर त्याची शांती केली त्याच्यानंतर तो दोष जातो की दोष परत येतो की कालांतराने परत येतो, असं काय आहे? त्याचं आता एखादं आपण उदाहरण घेऊ की एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये असं दिलेलं आहे की त्याला एखाद्या ग्रहाचा दोष त्याच्यामध्ये दिला की ग्रहाची शांती सांगितलेली आहे, बुधाची शांती सांगितली, आपण असं धरू की बुधाची शांती सांगितलेली आहे. तर त्याचं कधी करायचं हे पहिलं वयोमान काढायला लागतं. म्हणजे हे दिल्यानंतर लगेच आपण आता शांत करून घेऊ, तर तसं नसतं. तो जो देह जो असतो, जर जशी म्हण आहे की जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, तर तो पिंड तयार व्हायला लागतो की त्या शांतीपासनं निर्माण होणारी जी कंपनं आहेत ना ती ग्रहण करण्यासाठी. म्हणून मग तो त्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरनं ती वेळ काढली जाते किंवा ते असे ठराविक दिवस काढले जातात की ह्याच्यामध्ये जर केलं तर ह्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, एक सोपं गणित आहे. समजा एखादा मुलगा आहे आणि त्याला दोष आहे, पण जोपर्यंत त्याचे आई वडील असतात तर आई वडिलांना मुख्यतः त्रास होत असतो. म्हणून आई वडिलांना कायम छत्र मानलेलं आहे. मग असं पण आलेलं आहे की मुलगाच लग्नाला तयार नाही. मग तुम्ही काहीच करू शकत नाही. पत्रिका मी म्हणून सांगितलं, पत्रिका हे फक्त 75% दुय्यम आहे, सर्वोत्तम सगळं आहे. पण
मुलगा म्हणला मला करायचंच नाहीये, तर आई वडिलांनी किती पूजा अर्चा सगळ्या केल्या तरी ते होत नाही. आणि काही जणांचं काहीही न करता सहज रस्त्याने जाता जाता सुद्धा जमून जातं त्याच्यात. ते योग काय आहे आणि कुठल्या अनुषंगाने त्या योगाकडे तुम्ही बघता, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसं पत्रिकेत दिलं असतं की अमुक वयाच्या 19, जुन्या पत्रिका जर बघितल्या तर त्याच्यात नमूद केलेलं असायचं की 20व्या वर्षी शांती करून घ्यावी, म्हणजे दिलेलं असतं. आता ते देत नाहीत. आता जिथं पत्रिका असते तिथंच असतं तुमच्या दोषाचं ऑरा स्कॅनिंग करून दिलं जाईल, तुमच्या पत्रिकेतले दोष इथं स्कॅनिंगद्वारे घालवले जातील. हे त्या पत्रिकेच्या बाजूलाच त्याचं मार्केटिंग केलं जातं. तर ते काही गरज त्याच्यामध्ये लागत नाही. आपल्याला माहिती पडलं ना की अमुक देवतेचं मला आहे, त्या देवतेचं तुम्ही एक स्मरण करणं रोज गरजेचं आहे. हे सगळे मंत्र आपल्या मंत्रशास्त्रामध्ये दिलेले आहेत. कुठेही तुम्हाला प्रत्येक ग्रहाचा मंत्र आहे. अति माहीतच नाही मला मंत्र का, मी काय मंत्र म्हणावं त्याच्यामध्ये. आता समजा एक एक आता मंगळाचा असा आहे, तर मंगळाचा मंत्र मला समजा माहीत नाहीये, तर ओम मंगळाय नमा एवढं तरी म्हणू शकता. ओम बुधाय नमा, ओम गुरुवे नमा, ओम शुक्राय नमा, ओम शनीश्वराय नमा, ओम रवये नमा. इतकं सोपं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला काही इतर काही येत नाही. हे तुम्ही सिंपल गोष्ट त्याच्यामध्ये केलीत तर होईल. आणि परत एकदा घरातलं तुम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं असलेलं कुलदैवत, हीच ताकद. पत्रिका ही ताकद नाही, कुलदैवत हीच ताकद. आई वडील, कुलदैवत ही तुमची असलेली सगळ्यात ताकद आहे. आणि योग्य गुरु तत्व, ते जर तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेणार असेल तर त्याला काही उपयोग नाही. राम नामाचा जप लिहावा. आपण म्हणतो ना की संकल्प केलेला आहे श्रीराम जय राम जय जय राम. नाही, पण आता तो ह्याचं गोंदवलेकर महाराजांचं आता ते पुस्तक तेच सांगायचं पण आहे की पुस्तकं अवेलेबल आहेत जपाची ती. तर कोणाला हवं असेल तर देवमाजावरती इकडे कमेंटमध्ये लिहा, आम्ही तुम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवून देतो. अगदी त्याच्यामध्ये मग श्रीराम जयराम लिहिताना हे जेव्हा तुम्ही लिहाल ना तर एक स्पेसिफिक वेळ ठेवा. मग रात्री 11 वाजता ठेवा, स्वतः पहाटे 5 वाजता ठेवा, पण मला जमेल तेव्हा मी लिहीन तसं नका करू. मग त्या तत्वाला त्याच्यामध्ये ते तत्व जागृत अवस्थेत जात नाही. म्हणजे कधीही यायचं आणि घरातल्या आईनी त्या मुलाला अन्न वाढायला तयार असायचं की तू कधीही ये, तर तसं नाही होत. जेव्हा तुम्ही एखाद्या तत्वाला सांगता की मी आता संध्याकाळी 9 ते 9:15 हा जप लिहिणार आहे, हे तुम्ही त्या प्रभू रामांना जेव्हा सांगता, तेव्हा प्रभू रामचंद्रांचं तत्व त्या जागी 9 ते 9:15 तिथं उपलब्ध असतं, अवेलेबल असतं, की ज्याची जाणीव आपल्याला होते. ही प्रचिती म्हणतात ह्याला. पण नाही, आज मला जमलंच नाही, मग मला आज त्याच्यात वेळच झाला नाही, असं लगेच आपल्याला प्रतिप्रश्न करावा. समजा आज प्रभू रामचंद्र म्हणले किंवा आपला देहामधला जो परमात्मा म्हणला की आज जरा सुट्टी आहे, जरा मी जरा चक्कर मारून येतो, तुम्ही राहाल का? क्षणोक्षणी हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. आपण आपलं जीवन कोणामुळे आहे, मग तो पहिला. आणि मग त्यांनी जे पायंडा घालून दिलेले त्यांनी जगणं हा दुसरा भाग झाला. योगासनाचा क्लास वेगळा करायची गरज नाहीये. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंथरुणातच प्राणायाम करू शकता. ही सवयी आहेत. घरामध्ये नित्य स्तोत्र जे वाचन आलेलं आहे, बऱ्याच जणांच्या गुरुचरित्रावरनं हे असतं. काल एकांचा असाच एक फोन झाला की त्यांना कोणीतरी त्या देवीच्या मूर्ती दिल्या आणि त्या देवीची मूर्ती दिल्यानंतर त्यांचं असं झालं की त्यांच्याकडे जे दर्शनाला यायचे ते टाक दिले असतील बहुतेक, की त्यांचे मृत्यू झाले. कशाला घ्यायचे? स्वतःहून आपण त्याच्यामध्ये कशासाठी काय करायचं? इथं काय होतं माहिती का, मनुष्य मोहात अडकतो. एखाद्याने म्हणतो ना की तुम्हाला अमुक हे मी हा टाक देतोय, याचं पूजन कर, याच्यामध्ये हे झालंय, तर त्या क्षणी मनुष्य मोहात पडतो की काहीतरी मला असं असाध्य गोष्ट साध्य झालेली आहे आणि ती फक्त आता माझ्याकडेच आहे. पण त्यावेळी ते कळत नाही की ते तत्व काय आहे, आपल्याला ते मानवणार आहे का, आपल्याशी निगडीत आहे का. दिल्या पादुका आणल्या घरी, नाही होत. आपण करू शकणार आहे का?
होणार आहे का आपल्याकडे सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने, तर आणा, अन्यथा नमस्कार करा, हरकत नाही. पण उगाच एखाद्याने दिलं आणि ते येऊन घरामध्ये येऊन त्याच्यात ते पूजन करत बसलं आणि मग त्याचे परिणाम, आणि मग तसे परिणाम आता आता काय करू, आता भीती मनामध्ये उत्पन्न झाली त्या ताईंच्या. परत द्यायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम झाला की का परत देताय, आणि विसर्जन करायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम, नकोय का म्हणून. म्हणजे विचार करा, मनुष्य किती घाबरलेल्या अवस्थेत असतो. मग ही घाबरलेली अवस्था आपण आपलीच तयार करतो. मग ज्याच्याकडे आलंय त्याला परत द्यावं, की कारण आपण परस्पर त्याचं काही करू शकत नाही. मग तो म्हटला की नकोय आम्हाला, तुम्ही काय हवं ते करा, मग मानाने ते विसर्जन करावं. पण घरामध्ये उगाचच कोणी काहीतरी दिलंय आणि मग आणून त्याच्यामध्ये ठेवलंय, नाही. हे अंगारे, भस्म, या गोष्टी तर कधीही घरात ठेवू नये. आपण कधीही लक्षात ठेवा, ह्या ज्या गोष्टी आपण तीर्थक्षेत्रावरनं आणतो, बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या देवघरातल्या ड्रॉवरमध्ये अमुक इथं लपवून ठेव, तिथं ठेव, इकडं कोपऱ्यात ठेव, तिथं ठेव, आणि ते केल्यानंतर, कारण तिथे गेल्या सांगतात हे तुमच्या देवघरात ठेवा, की मनुष्य लगेच मला मिळालं देवघरात ठेवतो. ते किती ठिकाणून आलंय. बऱ्याच जणांना सवय असते. एक जण एक एक हॉटेलवाला माझ्याकडं सदस्य पेठेत आला. म्हटलं अहो हॉटेलचा धंदाच चालत नाही. म्हटलं सगळं केलं, म्हणलं मी काल भैरवाला जातो, सगळं करतो, पण म्हटलं हॉटेलचा धंदा चालत नाही, काय कारण असेल. म्हटलं हॉटेलचा माल कुठनं खरेदी करता, म्हटलं मंडईतनं. खोबरं कुठनं खरेदी करता, म्हटलं त्या नेहरू चौकामध्ये कॉर्नरला गाडी असते, तर तिथं म्हटलं माझं एक ठरलेलं आहे, हे शनीला जे फोडतात खोबरं, तर तिथं म्हणजे ते निम्म्या किमतीत मिळतं, आपण जास्त घेतो तर ते अजून स्वस्त मिळतं. हाच एक असा प्रश्न होता की असं आपला मारुती मंदिरातलं खोबरं घेतलेलं चालेल का. मारुती मंदिरामध्ये तुम्हाला तो प्रसाद म्हणून तिथं जो तुकडा आहे ना, तिथं घेतलात ना, तर तुम्ही ते गुरुजींकडनं येताना तर तेव्हा तुम्ही तो घ्या. पण ते जेव्हा मारुतीला आपण नारळ चढवतो, तो तिथं फोडून तिथंच ठेवा. तिथं आपण काय करतो, फोडतो, मग बघत बसतो कोण नेतंय, मग हा नेतोय तू नेऊ नको. आपलं तुम्ही मारुतीला एकदा हे केलं ना, मग ह्याच्या पण असा पण प्रश्न येतो की तिकडे नारळ फोडला त्याच्यातली अर्धी वाटी आपण घरी घेऊन नाही नाही यायची का. नाही, तुम्ही ते मग दुसरा प्रश्न होता की दुसऱ्याने कोणी अर्धी वाटी ठेवलेली ती वाटी घरी घेऊन चालेल का. नाही, घरी आणू नये. हातच लावायचा नाही. तुम्ही हे केलात ना, नारळ चढवलात ना, तिथं सोडून मोकळा यायचं. त्याचा आपला अधिकार नाही. आणि मग त्यांनी ते जेव्हा बंद केलं तेव्हा ते याच्यात आलं. आता होतं कसं, काही कारणाने फोडलं जातं, दोष असतो ना, अन्नदोष ह्यालाच म्हणतात. किंवा एखादी गोष्टीत दोष कसा निर्माण होतो ना, तो असाच दोष तयार होतो. आपण पटकन एखाद्या अशा देवतेच्या इथं जातो, आपल्याला तिथं वाहिलेलं आपण म्हणतो तो हार द्याव जरा मला, मग त्याने आपण आपलं किती अप्रूप वाटतं की देवतेला वाहिलेला हार किंवा तिथलं फुलं माझ्याकडे आली आणि मला मिळाली, मला प्रसाद म्हणून मिळाली. ठीक आहे, तुम्ही ती आणलीत ना की लगेच घरामध्ये तुम्ही कुंडीला, घरातल्या झाडांमध्ये तुम्ही ती घाला. घरामध्ये बऱ्याच जणांना सवय असते ठेवायची. जी तत्व उग्र असतात, ज्या देवता उग्र असतात, त्यांना वाहिलेल्या गोष्टी कधीही घरी आणू नये. दिल्या, आता दिलंय, आता काय करू, मनुष्य घाबरतो, हा त्याचा प्रॉब्लेम आहे की मला दिलंय आता मी काय करू. तर त्या गोष्टी तुम्ही नदीमध्ये सोडून द्या. तुम्हाला कुठलंही पातक दोष लागणार नाही. पण तुम्ही तर त्या दुसऱ्याला दिल्यात, तर त्याचा तुमच्या कर्मभोग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मला नकोय म्हणून मी दुसऱ्याला देतो तर नाही, त्याला त्रास होत नाही, त्यांनी खाल्लं तर त्रास तुम्हालाच होणार आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा की जे आहे ते एक तर घेऊ नये. त्यामुळं आपण घेताना सुद्धा विचार करावा की फक्त आपण नमस्कार करून तिथं यावं. पेढे नेलेत ना, आपण म्हणतो तिथं पेढे ठेवा, बाकीचे परत द्या. आता देवासाठी नेलेत ना, मग द्या ना देवाला. तुम्ही कशाला त्याच्यावरती अपेक्षा ठेवून करतात. आपण नाही, ते लावून आम्हाला परत द्या. तिथं एकच ठेवायचा, बाकीचे परत घ्यायचे नाही. ज्या देवतेला तुम्ही दिलेले आहेत ना, तो अधिकार त्यांचा झाला, तर तुम्ही तिथं तो समर्पित करा. आणि मुळात म्हणजे देव हा भावाचा भुकेलेला असतो. पेढे, लाडू पेढे नारळाचा भुकेला नाही. नारळ वाहणं
ही एक प्रकारची असलेली वैज्ञानिक क्रिया आहे, विज्ञानाची क्रिया आहे. नारळ हा चुंबकीय क्षेत्र किंवा कंपन हे ट्रान्सफर करणारं फळ आहे, की आपल्या देहामधली जी कंपन आहे, विचारधारा आहे किंवा काय आहे ना, हे आपण त्या देवतेकडे सुपूर्त करणारं ते फळ आहे. म्हणून नारळाचा तो गुण आहे, म्हणून आपण नारळ चढवतो. बाकीचे फळं का चढवत नाही? कारण त्याच्यामध्ये ते गुण नाही, नारळात तो गुण आहे. म्हणून नारळ, मग तो ते परत घरी घेऊन यावं का? मग त्याचीच आपण हे केलं ना, तिथं सोडून द्या ना, काय त्याच्यामध्ये जीव तुम्ही हे करता. दादा ह्याच्यात एक सांगा की नारळाचाच बद्दल चालू आहे की असे पण काय काय सांगतात की जेव्हा तुम्ही आपण देवाला नारळ अर्पण करता तुम्ही तो एक प्रकारचा आपल्याकडनं एक जीव अर्पण करतो देवाकडे. एक्झॅक्टली. तुम्ही नारळ झाला, कोळा झाला, हा एक प्रकारचा तुम्ही जीव अर्पण करता. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती मांसाहारी असते की त्यांच्याकडे पशुची बळी दिला जातो. मग जी व्हेजिटेरियन असते त्यांच्याकडे बघा, आता ह्या देवतांची म्हणजे नवरात्रात पूजन वगैरे सगळं होतं, तर त्यांच्यात बली ही पद्धती आहेच आहे. तर त्याच्यामध्ये कोळ्याचं बळी दिला जातो. पण कोळ्याचा बळी देताना बघा, कापाची क्रिया अशी असते आणि बळी देण्याची क्रिया अशी असते, तर तो एका फटक्यात तो कोळा कापायला लागतो. त्या क्षणी असं समजलं जातं की त्याच्यामध्ये जीव आलेला आहे आणि त्याचा बळी देतोय. मग तुम्ही हा दिला काय आणि तो दिला काय, ते दोन्ही सेमच असतं, फक्त विचारधारेचा फरक असतो. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करताना नीट, आणि मग त्यात आणू काहीच नाही. म्हणजे अगदी ह्याच्यात लक्षात ठेवा, फक्त घरामध्ये काही उत्तम कार्य झालं आणि जे गुरुजी आपल्याला घरातल्या स्त्रीच्या ओटीमध्ये जे नारळ किंवा तांदूळ देतात ना, तेवढेच घरामध्ये ठेवावे. पण बाहेर त्याच्यामध्ये केलं तर काहीही घेऊन येऊ नये. मग कुठलंही काही असो, प्रसाद असो, काही असो, मठात गेलात तुम्ही, तिथनं त्या द्रोणातनं प्रसाद घेऊन आलात, ठीक आहे. पण तिथं ठेवलेलं केळं असेल, काही असेल, किंवा तुम्हाला काही दिलं ह्याच्यामध्ये, तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण ते तुम्ही एकतर गाईला द्या, कारण एकमेव जनावर असं आहे की ज्याच्या इथं गेलं की कुठलीही गोष्ट पवित्र किंवा पावित्र मानलं जातं, तर ते त्याला द्या, किंवा शक्यतो आणू नये. कारण हा फार प्रत्येकाच्या शेवटी श्रद्धेचा भाग आहे. दादा प्रत्येक ह्याच्यात ठिकाणी थोडंसं थांबवतो. याच्यामध्ये काल मी शंकर महाराजांच्या मठात गेलेलो, एका प्रोग्रामचं कव्हरेजसाठी होतो. तिकडे प्रसाद होता. तर एक असा नियम ठेवलेला तुम्हाला भेटल्यानंतर की प्रसाद घेतल्यानंतर तिकडे दक्षिणा द्यावी, कारण ते आपल्यावरती ऋण नाही ठेवायचं. पण जाता जाता तिकडे नारळ पण देत होते लोकांना, जी पण आले होते, तर ते तसे नारळ घ्यायचे का आपण? नाही, मी सांगितलं ना की प्रत्येकाचं आपल्यावरती कशा प्रकारे आपण स्वतःवर संस्कार करून घेतो ना, हे महत्वाचं आहे. नारळ घ्यावा, म्हणजे नारळ तुम्ही ते घ्यावा, पण तो कुठल्या देवतेकडं आपण गेलेलो आहे ना, म्हणजे समजा कालभैरवाच्या ठिकाणी गेलो आपण असं धरू, किंवा उग्र देवता कुठल्या ज्या आहेत त्यांच्या इथं गेलो आणि तिथनं जर तुम्हाला वाहिलेला नारळ मिळाला ना, तर तो तुम्ही घ्या, पण नदीत सोडा. कारण तो उग्रतेचं प्रतीक आहे, जे सात्विकतेचं प्रतीक आहे. की कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात गेलाय, जोगेश्वरीच्या मंदिरात गेलाय, दत्तात्रयांच्या मंदिरात गेलाय, आणि तिथं जर म्हणजे ती गोष्ट कुठून तुम्हाला मिळाली आहे ना, हे कळणं गरजेचं आहे. आज स्वामींच्या मठात गेलाय, तर त्यांनी तुम्हाला त्या गुरुजींनी केळं आणि पेढा दिला, तर तुम्ही घ्या. पण एखाद्या ठिकाणी की जिथं अघोरी गोष्टी होतात, तिथनं तुम्हाला पेढा आणि केळा दिलं, तर तुम्ही ते घेऊ नका. नाही म्हणा, नाही म्हणायला शिका. तुम्हाला काहीही होत नाही, ते तत्व तुमच्यावर काही रागवत नाही. कुठनं घेतोस, म्हणजे सात्विक भाव, सात्विक देवता ह्या सुद्धा आपल्याला कळल्या पाहिजे. आपण बरोबर चुकीचं करतो की ज्याच्या ठिकाणी म्हणजे कालभैरवाचा आहे, म्हसोबाचा आहे, अशा ठिकाणून नको त्या गोष्टी, मग कुठं तिथं कोणी वाहिलेली लिंब असतात. म्हणजे हा अनुभव तर मागं मी सांगितला होता, मी स्वतः घेतला होता. त्या मांढर देवीच्या इथं मंदिरामध्ये त्या मांगीर बाबाचं मंदिर आहे, आणि मला तेव्हा कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि तिथनं मी ते एक लिंबू उचलून आणलं. त्यांना लिंबू वाहतात तिथं त्या ह्याच्यामध्ये, तर मी उचलून आणलं एक,
आणि घरामध्ये घरी कळायला नको म्हणून लॉफ्टमध्ये त्या टबमध्ये ठेवून दिलं. आणि नंतर मला जो ताप चढायला सुरुवात झाली तर ते ताप काय माझा कमी होईना, म्हणजे 10 दिवस झाले ताप कमी होईना. काय करायचं, आणि ते मी बाहेर पडू शकत नव्हतो. मग एक दिवशी आमच्या डॉक्टरांनी निरोप पाठवला की उद्या येऊन जा म्हणून. मग मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्यांनी जेव्हा मला पहिला प्रश्न विचारला की काय घेऊन आलास घरी, म्हटलं मी काय नाही आणलं, कारण तेवढं मला आठवलं नाही किंवा त्या ह्याच्यामध्ये झालं. मग त्यांनी सांगितलं ते तू घेऊन आलायस, ताबडतोब घे, ते जाऊन तसंच तिथं ठेव, जिथनं आणलं तिथं ठेवायचं, फेकायचं नाही, आणि ते तू परत ते केल्यानंतर ताप माझा गेला. म्हणजे ह्या सांगायचं तुम्हाला कारण असं आहे ना की ह्या गोष्टींचं आपण खूप ह्याच्यामध्ये रोजचं जीवन जगताना आपण डोळे उघडे ठेवून जगलं पाहिजे. कुठल्या देवतेला जातोय आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या उग्र देवतेला तुम्ही तेल वाहणं म्हणजे त्याची उग्रता वाढवताय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या सात्विक देवतेला निरांजन लावणं म्हणजे सात्विक भाव आपण घरात आणतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने तुमचं जीवन पुढं घडणार आहे, याला आपण सामोरं जाणं किंवा सामोरं आपण जातो. त्यामुळे सगळ्या ठिकाणी गेल्यावर सगळेजण करतात तीच कृती आपण करू नये. एखाद्या माहीत नसलेल्या देवतेला मंदिरात गेलं की बाहेर ते विकतात की हे घ्या, 20 रुपये 10 रुपये, तर आपण घेऊन जातो पटकन. तर ह्या चुका करू नका, ह्या त्याच्यामध्ये करू नका. जे माहिती आहे तिथं तुम्हाला जर असेल तर तिथं न्या, पण वाटेकरी त्याच्यामध्ये राहू नका. अजून एक गोष्ट, दोघं तिघं मित्र जातात, मग एक जण म्हणतो राहू दे रे, माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत ना तुझ्याकडे, मी देतो. नाही, जो नारळ तुम्ही घेणार, जे फूल तुम्ही घेणार, त्याचे पैसे तुमचे तुम्ही द्या. प्रश्न 10 रुपयाचा नसतो. ते कर्माचं तुमच्या पदरामध्ये पडत नाही. त्यामुळं कोणीही जर असं केलं तर त्याचे पैसे ताबडतोब देऊन मोकळं होणं गरजेचं असतं. मग हे केलं तरच त्या सगळ्या गोष्टी फलद्रूप होतात, अन्यथा होत नाहीत. म्हणून इथं एक सगळ्यात महत्त्वाचा अजून एक दुसरा भाग असा आहे की जेव्हा आपण दर्शनाला जातो ना, तर शक्यतो सुट्टे पैसे खिशात ठेवून द्यावं, की आपल्याला आपण काय ताट घेतोय हे हमखास घडणाऱ्या गोष्टी असतात. मग काय होतं, आपण एका कारमध्ये प्रवास करत असतो, मग ते गुरुजी सगळे नारळ देतात आणि सांगतात की ठीक आहे, मग आपण म्हणतो ठेव रे, सगळ्यांना सारखाच दिलाय. नाही, तुमच्या नशिबातली गोष्ट ही तुमच्याकडेच गेली पाहिजे, तुम्ही तुमच्या ती बॅगेत ठेवा. हे सगळं अनुभवावरनं आलेले त्याचे वेगवेगळे अनुभूती ह्याच्यावरनं हा सांगायचा प्रयत्न करत आहे की तुम्ही ज्या गोष्टी ज्या तत्वाशी एकरूप होता त्या व्हा, आणि 1 महिना पत्रिका आपल्या कपाटात ठेवून बघा. तुम्हाला काही ये नाही, आणि जमिनीवर बसून फक्त जेवून बघा. चॅनलमध्ये आपण कॉमेंट्स देतो, तर तुम्ही ते आठवड्याने पण कॉमेंट्स लिहा. पण आपल्याला काही फरक पडतो का, पडला का, हे प्रामाणिक. चांगला पडला तरी लिहा, वाईट पडला तरी लिहा. कारण जोपर्यंत, जसं त्या काकांनी, इनामदार काकांनी सांगितलं की खरंच त्यांचं ते इतकं पटलं की जोपर्यंत आपण पुढच्या पिढीला संधीच देत नाही तोपर्यंत त्यांना संस्कार किंवा पूजन काय हे कळणारच नाही. मग कुठंतरी आपण थांबलं पाहिजे आणि आपल्या पिढीला त्यांच्या विचारधारेनी थोडंसं देवाला आत्मसात करू दे, काही हरकत नाही. कोणीही कंप्लेंट करत नाही, असं थोडंसं वाटतं. तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये येतात त्या अगदी हे तुम्ही जर लिहिलं नाहीत ना, तर काय होतं कळत नाही ना, म्हणजे आपल्याला की मागच्या वेळी तुम्हाला एक छोटंसं ते कापराच्या वडीचं याच्यामध्ये सांगितलं, तो प्रयोग करून जर तुम्हाला त्याचा फायदा झाला तरी लिहा, नाही झाला तरी लिहा. काय होतं की ह्या गोष्टींमध्ये अजून आपल्याला काय करता येतं किंवा काय नाही ना, ह्याचा उलगडा करता येतो, किंवा कदाचित अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे इतर जणांना सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि कारण ज्ञान आणि प्रसाद हा जेवढा वाटाल तेवढं चांगलं असतं. एक पेढा मिळाला तर तुम्हाला एकटा खाऊ नका, तो 100 जणांना वाटलं तर ते 100 जणांचं पुण्य तुमच्या पदरी असतं. आपण तो पेढा अख्खा खाऊन टाकतो आणि ते पुण्य हे करत नाही. हा एक अध्यात्माचा भाग आहे. त्याच्यामध्ये गंध बघा एवढंच असतं, पण ते 100 जणांना लावलं जातं. पण ते असं होतं का की ते गंध आपण एकट्यानेच लावतो, तो नाही. मग जेवढं तुम्ही वाटाल तेवढं तुमच्याकडं ते परत 10 पट किंवा 100 पटांनी जास्त येतं. मग ह्या गोष्टी तुम्ही अध्यात्म करताना कळलं पाहिजेत. आणि ह्या कमेंट्समध्ये ह्याच्यात आपण काही करतोय का, काही नाही आहे, की तुम्हाला आलेला अनुभव
हे तुम्ही, जसं काही जणांनी मध्ये सांगितलं होतं की तुम्ही घरामध्ये विशिष्ट स्तोत्र लावा आणि घरातली मुलं हायपर होतात का. मला बऱ्याच जणांनी SMS पाठवला होता, हो आमच्या घरातली मुलं हायपर होतात, फक्त लोकांना कळू नये म्हणून आम्ही तुम्हाला खाजगीमध्ये SMS करत आहोत. होतं कसं, मग लगेच त्यांना मला रेमेडी सांगता आली की तुम्ही ठीक आहे, मग तुम्ही असं करा, अमुक करा, करून बघा, त्याचा उपयोग होता. मी देव नाही, मी कोणीही नाही, मला जे येतं हे माझ्या गुरूंकडनं येतं. हे सगळं ज्ञान जे आहे हे ऑलरेडी पुस्तकांमध्ये, वेदांमध्ये हे सगळं दिलेलं आहे. ते वाचून अनुभवून हे तुमच्यापर्यंत पाठवण्याचा किंवा शेअर करण्याचा हा एक प्रयत्न करत असतो. भाग संपवता परत एकदा सांगतो, सगळ्यात मोठी मास्टर की प्रत्येक पत्रिकेतली प्रत्येक राशीची असलेली नक्षत्र आणि त्याचा वृक्ष, आराध्य वृक्ष, ही सगळ्यात मोठी मास्टर की पत्रिकेची आहे. हे मागही सांगितलं होतं, आत्ताही सांगतो. एखाद्याचा माझी रास कर्क आहे, माझं नक्षत्र पुष्य आहे, माझा आराध्य वृक्ष पिंपळ आहे, व मी पिंपळाच्या झाडाला नमस्कार केला तर त्या ही सगळी गणित सिक्वेन्स सुटतो. तसं प्रत्येकाच्या पत्रिकेत दिलेलं आहे. त्यामुळे बाहेर आधी जाऊन सगळ्या गोष्टी पैसे घालवण्यापेक्षा इथपर्यंत करून बघा. आणि जेव्हा गोष्ट सुटत नाही तेव्हा त्या वेगळ्या मार्गाने तेव्हा त्याची मूल्यमापन करून ती पत्रिका मांडायला लागते. हा दुसरा भाग झाला. कारण बरेच जण सगळ्या गोष्टी करून दमलेले असतात तरी त्यांचे प्रॉब्लेम जागच्या जागी असतात. त्याची कारणं ही असतात. तेवढं थोडंसं तुम्ही याच्यामध्ये सांगितलं काही आहे तसं, तर आपण त्याप्रमाणे विचार करू. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा